मग ही शेती कशी आहे, तर ती पंचांग आधारित शेती आहे. त्याला नैसर्गिक शेती आपण म्हटलं तरी चालेल. त्यावेळी आम्ही बाजारपेठेमध्ये गेलो, तर त्यावेळेला आमची एक गोष्ट लक्षात आली, की बाजारपेठेमध्ये नुसता माल घेऊन गेले तुम्ही आणि तो सेंद्रिय आहे असं म्हणून तुमचं कोणी घेणार नाही. छोटे छोटे पॅकिंग असायचे आणि गावरान कडधान्य होतं ना, तर ते काही काही लोकांना नवीनच वाटायचं की इतकी बारीक मटकी असते, इतकी बारीक चवळी पण असते. रसायनाची शेती तुम्ही करू नका, परंतु काही जागेवरती ज्या जमिनीला ते रसायनच कमी पडलंय ना, तर ते तुम्ही द्या. उत्तर त्याचं एवढं सोपं आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठं मिळत असेल किंवा जगामधली सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठली असेल ना, तर ती तुमचं जिभेचं टोक आहे. तिथं आम्ही जाऊन एक छोटासा टेबल घ्यायचो, आमचा माल आम्हीच लावायचो आणि आमचं पॅकिंग एकदम साधं होतं, पण माल फार उत्तम होता. आणि ते प्लॅस्टिक मधून माल दिसल्यामुळे ना, ते लोकांना छान दिसायचं, घुंगरू शेंगदाणा. तुम्ही प्रयोग करता वेगवेगळी शेतीमध्ये, तर मग तुम्ही आता म्युझिक थेरपी पण एक केलेली, त्याबद्दल सांगा मला थोडं. सोयाबीनचं उत्पादन घ्यायला चाललं, कारण शेवटी शेतकऱ्याचं हे बरंचसं तंत्र हे अर्थकारणावरती चालत राहतं. आणि ते कॅश क्रॉप आहे. कॅश क्रॉप जर तुम्ही नाही घेतलं तर ते कारेळ हा प्रकार जवळपास नामशेष होत चाललाय. आणि आमचं एक उद्दिष्ट होतं, शेतकऱ्याच्या बांधावरून ग्राहकाच्या उंबऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं. आणि एक कुळपणी ही तुमच्या 1.5 महिन्याच्या पाण्याला सुद्धा भारी आहे. एक कुळपणी नको पडू देऊ पाणी. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, वात, पित्त आणि कफ, नत्र, स्फुरद आणि पालाश, रज, तम आणि सत्व आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक अनोखा प्रवास बघणार आहोत. गुंडेगाव या गावातून हा प्रवास सुरू झालेला आहे. या गावातील सेंद्रिय शेती डोंगरदऱ्या पार करून पुणे आणि मुंबईतल्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. मार्केटिंग आणि विक्रीच्या पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन ह्या दाम्पत्याने, जे आज आपल्याला गेस्ट आहेत, यांनी शेतकऱ्यांकरता खूप मोठी क्रांती घडवली. सो आज आपल्या शोवर गप्पा मारण्यासाठी आहेत संपूर्ण शेतकरी गटाचे संस्थापक म्हणजेच संतोष बापकर, ज्यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन सेंद्रिय शेती एकदम मेट्रो सिटीपर्यंत पोहोचवली. आणि त्यांच्या मिसेस, ज्यांनी MPSC क्रॅक करून नायब तहसीलदार ही पोस्ट मिळवली. पण या सगळ्या क्रांती करता, या सगळ्या सेंद्रिय शेती करता त्यांनी ती पोस्ट त्यागली आणि त्यांनी ही संपूर्ण शेतकरी गटाची विक्रीची जी काही धुरा आहे ती सांभाळली. सो दोघांबरोबर आज आपण खूप सारे आपण आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका, कारण काय मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. धन्यवाद. गुंडेगाव सारख्या एका छोट्या गावातून येऊन तुम्ही नाही का सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तुम्ही संपूर्ण शेतकऱ्याला स्थापना केली आणि त्याच्यानंतर तो माल तुम्ही मुंबई पुण्याला पाठवता, तिकडे विक्री करता, बरोबर? तर हा प्रवास कसा सुरू झाला हे मला सांगा ना थोडंसं. म्हणजे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, बरोबर? ते सांगा मला थोडं की सुरुवात कशी झाली, याच्यामुळे काय विचार होतात? अ, असं आहे की आपण कुठलीही गोष्ट जर मनापासून ठरवली तर आपल्याला त्याच्यामध्ये यश संपादन करायला वेळ लागत नाही. गुंडेगाव हे अतिदुर्गम भागामध्ये आहे. नगर तालुक्याच्या सगळ्यात शेवटचं टोक जर आपण पाहिलं तर गुंडेगावसारखा अतिदुर्गम परिसर आहे. मग ह्याच्यामध्ये एक डोंगरी परिसर खूप दिवसापासून किंवा अनेक गोष्टीला आम्हाला अडथळा निर्माण करायचा. दळणवळणासाठी अडथळा व्हायचा. कुठला मोठा कॅनॉल त्या ठिकाणी नाही आहे, कुठली मोठी नदी त्या ठिकाणी नाही आहे, कुठला मोठा महामार्ग तिथून जात नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जे भौगोलिक क्षेत्रफळ तिथं लाभलेलं होतं, तर हे जवळपास 42.5 हेक्टरचं भौगोलिक क्षेत्रफळ त्या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जवळपास 850 हेक्टरच्या आसपास तिथं निव्वळ वन विभाग त्या ठिकाणी येतो. आणि मग अडचण ही होती आहे की शेतकऱ्याचं बहुतांश जीवन जे आहे तर हे शेतीवरती अवलंबून आहे. आणि नाही तर नोकरी व्यवसाय जर करायचा असेल तर तो तुम्हाला परगावामध्ये जावं लागेल, दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल आणि तिथून ते करावं लागेल. अशा वेळेला 2 गोष्टी समोर आहेत. एक तर दूध धंदा तुम्हाला उभा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. नाहीतर मग शेतीवरती आधारित हंगामी शेती तुम्हाला करावी लागेल. एक तर खरीपाचा हंगाम किंवा मग रब्बीचा हंगाम, ही 2 हंगाम. आणि आपल्याला माहीत आहे की निसर्गाचा जो हवामानाची परिस्थिती आहे तर ही फार विचित्र आहे. कधी 2-2 वर्ष पाऊसच पडला नाही आणि कधी पाऊस जर पडला तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडला. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण एक गोष्टीचं
मनाला ठाम लावून घेतलं, की जर शेतकऱ्यांना आपल्याला कल्याण करायचं असेल, आपण स्वतः शेतकरी आहोत, तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर बाजारपेठ उत्पन्न केली पाहिजे. आणि बाजारपेठेमध्ये जोपर्यंत आपला विक्री योग्य माल आपण तयार करत नाहीत आणि विक्रीची एक भक्कम अशी व्यवस्था आपण तयार करत नाहीत, तर तोपर्यंत नुसतं माल उत्पादित करून उपयोग व्हायचा नाही. आणि मग ह्याच्यासाठी खूप मोठ्या एका साखळीची गरज होती, की ज्याच्यामध्ये मनुष्यबळ हे महत्त्वाचं आहे. आणि मनुष्यबळ आपल्याला घ्यायचं आहे, तर मग मनुष्यबळासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी तुमच्या स्वतःच्या मालकीची तुमची कुठली बी मालकी हक्काची जर संस्था असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त योगदान देता. आणि म्हणून आपण काय केलं, की संपूर्ण शेतकरी म्हणजे पूर्णपणे ह्या शेतकऱ्यांची शेतीवरती अवलंबित्व असणारी संपूर्ण काम हे शेवटी करतायत. म्हणून आपण संपूर्ण शेतकरी सेंद्रिय शेती गट तयार केला. कारण सामान्य उत्पादन घेण्याची परिस्थिती आणि सेंद्रिय उत्पादन घेण्याची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठे आव्हानं येतात, की सेंद्रिय उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रेसिड्यू त्या ठिकाणी वापरता येणार नाही. तुम्हाला ते कृत्रिम खते वापरता येणार नाही. तुमच्यावरती फवाऱ्यांचं बंधन आलं, तुमच्या जमिनीचं बंधन आलं. म्हणून आपण काय केलं, सेंद्रियकरणाकडे आपण तिकडं वळालो. आणि तिकडं वळाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण सुरुवातीला एक 10 शेतकऱ्यांचा, नंतर 50 शेतकऱ्यांचा गट आपण एकत्रित घेतला. आणि शेतकऱ्यांचा गट एकत्रित घेतल्यानंतर ज्यावेळी आम्ही बाजारपेठेमध्ये गेलो, तर त्यावेळेला आमची एक गोष्ट लक्षात आली, की बाजारपेठेमध्ये नुसता माल घेऊन गेले तुम्ही आणि तो सेंद्रिय आहे असं म्हणून तुमचं कोणी घेणार नाही. बरं. मग त्यासाठी काय करावं लागलं, की मग प्रमाणीकरण हा विषय आला. मग प्रमाणीकरण विषय आल्यानंतर आम्ही कृषी विभागाशी संपर्क साधला आणि कृषी विभागाचं देखील खूप मोठं सहकार्य झालं आम्हाला त्या काळामध्ये, की बायोसर्ट नावाची कंपनी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमच्यासाठी नियुक्त केली. पण त्यासाठी एक बंधन त्यांनी दिलं, की तुम्ही असं करा, पारंपरिक कृषी विकास योजनेच्या अंतर्गत तुम्ही एक आत्मा कृषी विभाग यांच्यामार्फत तुम्ही गट स्थापन करा. तो सेंद्रियकडे जाईल. आणि मग तो गट ज्यावेळेस सेंद्रियकडे गेला, तर त्याच्यानंतर मग त्याचं 3 वर्षानंतर PGSचं प्रमाणीकरण झालं. आणि मग आम्ही बाजारपेठेमध्ये हा सगळा माल उत्पादित करायला गेलो. आता कधी-कधी असं होतं, कर्मधर्म संयोगाच्या भेटी ह्या अनेक प्रयत्नानंतर तुम्हाला मिळतात. आणि अगदी तशीच गोष्ट सेंद्रिय शेती गटाच्या आमच्या संपूर्ण शेतकरीबरोबर झाली. कारण काय झालं, की बाजारामध्ये हे जे कडधान्य होतं, हे कडधान्याची थोडीशी वणवण त्या ठिकाणी सुरू झालेली होती, की चांगल्या प्रकारचं कडधान्य त्या ठिकाणी मिळत नव्हतं. आणि आमचा जो भाग होता नेमका, तर तो हा पूर्णपणे निसर्गाने थोडासा कुपित झालेला परिसर होता. त्या ठिकाणी हवामान हवामान जे होतं, तर हे हवामान त्या ठिकाणी नसायचं. म्हणून आम्हाला काय करायला लागायचं, की त्या ठिकाणी कडधान्य हे सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन आमच्याकडे झालं. ह्याच्यामध्ये हुलगा, मूग, मटकी, तूर, हरभरा अशा प्रकारचे जे कडधान्य येतं, की जेणेकरून आहे ना नियमितपणे तुमच्या खाण्यामध्ये येतं. तर ही कडधान्य आम्ही सगळी त्या ठिकाणी उत्पादित करायला सुरू झाली. आणि शेतकऱ्यांची अडचण ही होती, की हे उत्पादित केलेलं कडधान्य विकायचं कुठं? मग आम्ही त्याच्यावरती एक हे केलं, की आपण एक काम करूया, कष्ट तर आपल्याला करावंच लागतं. तर मग त्यासाठी आम्ही ते कडधान्य उगवायला सुरू केलं. उगवल्यानंतर मग त्याचं पॅकिंग सुरू केलं, मग त्याचं ग्रेडिंग सुरू केलं, मग क्लिनिंग सुरू केलं. मग मार्केटमध्ये नेऊन आम्ही ते विकायचं नियोजन लावलं. आणि मग बाकीचं जे आहे, तर ते गरजेनुसार आम्हाला शेतकऱ्यांनी, ग्राहकांनी, व्यापाऱ्यांनी, रस्त्यामध्ये येणाऱ्या अनेक आव्हानांनी बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या. अशा प्रकारचा हा एकंदरीत प्रवास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आमचा सुरू झाला. वाह! असा. बरं, याबद्दल सुद्धा आपले बरेच प्रश्न आहेच आहे. आणि ताईंकडे येऊ. तर मला सांगा ना, की तुम्ही MPSC क्रॅक केलेली आहे, बरोबर. तुम्ही नायब तहसीलदार झाला होता. त्याच्यानंतर तुम्ही तो जॉब सोडून या तुमच्या गटामध्ये काम करायला सुरुवात केली. तर मग हे कसं झालं? थोडं सांगा ना मला. MPSC क्रॅक करून मग इकडं सोडणं ही सोपं नाही आहे. हो. मला सांगायला आवडेल, की हे सगळं करताना तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो खरंच प्रत्येक ठिकाणी मला विचारला जात होता, की तुम्ही हायली क्वालिफाईड आहात, उच्च शिक्षित आहात आणि तरी तुम्ही शेतकरी गटाबरोबर काम करताय किंवा तुम्ही स्वतःचा गट स्थापन करून त्याच्यावरती काम करताय. हे सुरुवातीच्या काळात फार जड गेलं मला. कारण माझं मातीचं अशी काही नाळ जोडलेली नव्हती. मला मातीतलं म्हणजे माती शिकवली अगोदर माझ्या कुटुंबाने, माझ्या मिस्टरांनी. एका शेतकरी कुटुंबात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की शेतकऱ्यांसाठी काम करणं किती महत्त्वाचं आहे. तुम्ही जरी कितीही शिकलेले असाल, तर तुम्ही तुमच्या गावासाठी, तुमच्या समाजासाठी, तुमच्या शेतकरी कुटुंबासाठी तुम्ही म्हटलं तसं जेव्हा मी लग्नानंतर 2013-14 ला माझं पास आउट झालं, त्यावेळेस माझ्या मिस्टरांनीच मला शिकवलं. लग्न झाल्यानंतर अगदी 10 ते 15व्या दिवशी मी पुण्यात युनिक अकॅडमी क्लासला जॉइन झाले होते. अरे! क्लासेसची तशी गरज नव्हती, पण एक मार्गदर्शन मिळावं म्हणून तो एक हेतू होता.
मग ह्या कुटुंबाने मला फार सहकार्य केलं आणि मी माझी बुद्धिमत्ता सगळ्या गोष्टी वापरून ते क्वालिफाय पण केलं. ते झाल्यानंतर 1-1.5 वर्ष मी काम पण केलं. नंतर माझ्या मिस्टरांचं, आमचं जे भाकर कुटुंब आहे, त्यांचं सगळं सामाजिक क्षेत्रामध्ये काम असल्यामुळं त्यांचा ओढा नेहमी सामाजिक संदर्भातच राहायचा. तर सुरुवातीला माझे जे काही मित्र-मैत्रिणी असतील, पुणे पुणे विद्यापीठातून मी शिकलेली आहे. तिकडनं म्हणजे सगळ्यांना 1-2 वर्ष तर काही संपर्क नव्हता माझा आणि सगळ्यांना वाटायचं ही काय करते? जेव्हा संपूर्ण शेतकरी गटाचं काम सुरू केलं, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं मला माती शिकवली. मातीतनं मातीशी संदर्भात जोडणाऱ्या गोष्टी, कडधान्य कशी येतात, ते सगळं मी समजून घेतलं. मी स्वतः शेतामध्ये काम केलं. म्हणजे शेतकरी कुटुंब असल्यामुळं सकाळची सुरुवात अगदी पहाटे 5 वाजल्यापासून होते. अगदी गाई-गुरं बांधण्यापासून हे सगळं मी केलं आणि मला ते सुरुवातीला फार जड गेलं. मला ते जमत नव्हतं. पण मी त्यात माझं मनापासून प्रामाणिकपणे काम सुरू केलं आणि हे करत असताना एक समाधान काय वाटायचं, की आपण जे काम करतोय त्याच्यामुळे शेतकरी कुटुंबांना एक आर्थिक आधार मिळतोय. आपल्यामुळं 50-100 घरांचा उदरनिर्वाह होतो. मग हे एक समाधान मिळत गेलं आणि त्याची त्याचं उत्तर म्हणजे आता आपण हे तुमच्या समोर बसलोय. इथपर्यंत आलेला हा जो प्रवास आहे, तो इथपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांनी आणून ठेवला. वाह! तर मग तुमच्या एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं, की नाही का तुम्ही जॉब सोडल्यानंतर तुम्ही नाही का गूळ सुद्धा विकलेले काही. तर मग ते अवघड गेलं? हो, ते फारच अवघड गेलं. कारण होतं ना, की एक माणूस जॉब करतो, एक पण तहसीलदार आहे आणि नंतर एक हो. सुरुवातीला काय झालं यांनी सांगितलं तसं शेतकऱ्यांचा एक विश्वास होता ह्या आमच्या कुटुंबावरती, की दादा जे सांगतील ती पूर्व दिशा, ते सांगतील ते उत्पादित पण करायचे. पण झालेला माल जेव्हा घरी येऊन पडायचा ना, तेव्हा ते विकायचं कसं? सुरुवातीला आपण साधं किराणा पॅकिंग असतो ना, त्याच्यामुळे आम्ही ते भरायचो. म्हणजे आम्ही दोघांनी पण ते भरलेलं आहे. आणि ते भरून आम्ही नाशिक फाट्याला एक छोटासा टेबल, शेजारी साहेबांची स्कॉर्पिओ लागलेली असायची तिथं अरे वाह! आणि छोटे-छोटे पॅकिंग असायचे आणि गावरान कडधान्य होतं ना, तर ते काही-काही लोकांना नवीनच वाटायचं, की इतकी बारीक मटकी असते, इतकी बारीक चवळी पण असते. हे खरं आहे. आणि हे बघताना मग मी काय करायचे, तिथं आम्ही 1001 कार्ड छापले होते यांनी आणि त्याच्यावरती नंबर दिला होता. तो माझा नंबर होता, कस्टमर केअर नंबर आणि त्याच्यावरती मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे आणि साहेबांचं सामाजिक काम फार वेगळं आहे. पण ही एक त्यांची ही आवड असल्यामुळं त्यातून हे संपूर्ण शेतकरी गट तयार झाला आणि तो डेव्हलप झाला. मग आम्ही टेबलवरती जेव्हा माल लावायचो, समोरून कोणीतरी गाडी आली की थांबायची. मग ते आमच्याशी बोलायचे. मग मी त्यांना पटवून सांगायचे आणि सुरुवातीला मला रेट सांगायला थोडंसं जड वाटायचं. मी पावशेरचा रेट सांगायचे. यांनी जे रेट रेट कार्ड. हमी भाव जो तयार केला होता, तो थोडासा मला जड जायचा. पण आता आहे ना सर, त्याच्यापेक्षा जास्त पटीने मी सांगू शकते, कारण तेवढा कॉन्फिडन्स, तेवढी क्वालिटी माझ्या मालामध्ये आहे. मग ते जेव्हा डाळ वगैरे नेली जायची, अगदी अनपॉलिश डाळी आपण द्यायचो, की ज्याच्यावर कुठलीही प्रक्रिया नाही. फक्त ब्रेक करायचं याच्यावरती जात्यांवरती ब्रेक करून आपण ती डाळ द्यायचो. ते काय व्हायचं, 1 महिनाभर मी यांना म्हणायचे, की काहीच कोणाचा संपर्क नाही. कोणी काहीच सांगत नाही. 1 महिनाभर मी सारखी वाट बघत होते. रोज त्या नाशिक फाट्याला जाऊन कधी-कधी तर सर फक्त पावशेर मटकी विकली जायची. आणि याचा एक छोटासा अनुभव सांगते आता याच्याबरोबर. एक पावशेर मटकी अॅमेनोरा सारख्या ठिकाणाच्या एका कस्टमरने आमच्याकडनं घेतली आणि त्यांचा मला फोन आला. म्हणे, "तुम्ही फार सांगत होते असे तसे." पंजाबी कुटुंब होतं. ते हिंदीमध्ये बोलत होतं. ते म्हटले, की "तुमची मटकी भिजलीच नाही." मग मी विचारलं, की काय मी फोनवरती त्यांचं समाधान केलं. पण आम्ही गावाकडनं गुंडेगाववरनं हडपसरपर्यंत पोहोचलो सर त्या एका पावशेर मटकीसाठी. मग त्यांना आधी त्यांची प्रोसेस समजून घेतली, की तुम्ही ती भिजवली कशी होती? ते म्हणले, "आम्ही फ्रिजच्या पाण्यामध्ये भिजवली होती." मी म्हटलं, "फ्रिजच्या पाण्यामध्ये भिजवल्यावर कशी मोड येणार?" कसं आहे मग आम्ही त्यांना ती व्यवस्थित मी प्रोसेस सांगितली. गावाकडं हे पोत्यामध्ये कसं ठेवतात, गरम पाणी कसं वापरतात. त्यानंतर सर आजही आमचे ते कस्टमर आहे. 2015 पासनं आजही आम्हाला लिस्ट येते. पुढं-पुढं मी तुम्हाला सांगेनच, की किराण्यासारखी यादी येते, की नाही आम्हाला तुमचंच मटेरियल हवंय. कारण गहू कल्याण सोना नावाची जात आम्ही प्रिझर्व्ह केलेली आहे. तेच बी आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि तेच उत्पादित करायला लावतो. आणि आपण याच्यावरती येतो टेबलवरती. मग हे असं करत-करत लोकांनी मला संपर्क करायला सुरू केले, की तुमची मटकी फार छान आहे. तिची चव फार चांगली लागते. डाळ फार छान आहे. मग तुम्ही म्हणता तसे चांगले लोकं मिळत गेले. लोकांनी, पुणेकरांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, की तुम्ही तुमचं पॅकिंग बदला. म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही ऐकत गेलो, आत्मसात करत गेलो. असं करत-करत आम्ही होम डिलिव्हरीपर्यंत पोहोचलो, काही शॉपपर्यंत पोहोचलो. नवीन-नवीन तर साहेबांनी मी स्वतः दुकानात जाऊन म्हणायचो, की आम्हाला जागा द्या. शेतकरी मालाला एवढी काही व्हॅल्यू दिली जात नाही. सर खूप मोठे-मोठे प्रॉडक्ट असायचे. ऑर्गॅनिक तत्व, ऑर्गॅनिक सत्व, पतंजलीचं फार त्यावेळेस मोठं हे होतं, प्रस्थ होतं. तिथं आम्ही जाऊन एक छोटासा टेबल घ्यायचो. आमचा माल आम्हीच लावायचो आणि आमचं पॅकिंग एकदम साधं होतं, पण माल फार उत्तम होता.
आणि ते प्लास्टिकमधून माल दिसल्यामुळे ना ते लोकांना छान दिसायचं घुंगरू शेंगदाणा आणि तो लोकांनी खूप लवकर उचलायला सुरुवात केली. म्हणजे आठवडाभरात आहे ना आमचं खूप सारं मटेरियल उचललं जायचं. मग हळू खूप समाधान वाटलं. मग आम्हाला काही लोकांनी फोन करायला सुरुवात केली. असं करत पुण्यामध्ये आम्ही एक 200-250 दुकानांपर्यंत पोहोचलो नाही का हो. 200-250 कुटुंबापर्यंत गेल्यानंतर हळू आमच्या लक्षात आलं, की आम्ही 2017चं भीमथडी केलं. खूप चांगलं आयोजन असतं ते. तिथं आम्हाला एकच प्लॅटफॉर्म खूप चांगला बसला. एक सेंद्रियचं सेशन होतं आणि सर अक्षरशः शेतकरी गट असल्यामुळे आमच्याकडनं त्यांनी ₹1 फी घेतली नाही. 25,000-25,000 तिथं चार्ज असायचा. पण आमचं कामाचं प्रोग्रेस हे सगळं बघू दे ना. त्यांनी आम्हाला विदाऊट फी तिथं ॲक्सेप्ट केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आमच्याबरोबर शेतकरी पण असायचे. म्हणजे शेतकऱ्यांची मुलं आहेत ना आमच्याबरोबर येऊन आजही तिथं माल लावू शकतात, काम करतात. तुमचा माल किती रेटने विकला जातो हे पण त्यांना कळतं. हे पुढचं तर बरंचसं आहे. मग हे करत आम्हाला होम डिलिव्हरीज मिळाल्या आणि असं करत कधी-कधी भाजी भरताना काय व्हायचं म्हणजे माल भरताना पिठं, डाळी भरल्या. या आमच्या घरी आहे ना मेथीची भाजी निघलेली असायची. माझं क्षेत्र बरंच मोठं आहे त्याच्यामुळे आमच्याकडे भाजीपाला असायचा. आम्ही तो तसंच टाकून द्यायचो कॅरेटमध्ये, की हे आमच्यातर्फे. पण पुणेकरांनी ना ती चव आवडली वांग्याची चव. तुम्ही हे आम्हाला रेग्युलर द्या, पैसे घ्या, पण हे नेहमी द्या. नेहमी ते. असं करत होम डिलिव्हरी पण सुरू झाल्या आणि खूप चांगलं एक 1000 ते 1200 होम डिलिव्हरीज आता आमच्या पुण्यामध्ये आहेत. हे करत आपण सर मुंबई पण कव्हर केलं बऱ्यापैकी. मुंबईमध्ये पूर्ण नाही पोहोचलो आम्ही. नंतर थर्ड पार्टी एक्सपोर्ट पार्ट्याज पण आम्हाला मिळत गेल्या. आम्ही कांदा पण दुबईपर्यंत पाठवला. मग ह्या सगळ्या मग शेतकऱ्यांची मेहनत खूप मोठी आहे. बॅक सपोर्ट तर कुटुंबानी, माझ्या मिस्टरांनी, सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी दिला. पण मी माझ्या शिक्षणाचा उपयोग आहे ना मार्केटिंगमध्ये वापरून मॅक्झिमम मला छोटे-छोटे जसे व्हिडिओ बनवता येतील, फोटोज काढता येतील, ते लोकांपर्यंत पोहोचवले. हे आज हार्वेस्ट झालेलं मटेरियल आहे. फक्त सर आम्ही गुणवत्तेला प्राधान्य दिलं. क्वालिटी महत्वाचं. मध्ये कॉम्प्रोमाइज न केल्यामुळं संपूर्ण शेतकरी गट एवढा मोठा होता आला. वाह! आता मी सुद्धा गावातच राहिलोय. फार काय आपण शहरात नाहीये. पण आता हा असा एरिया ना, की इथं तुम्हाला सेंद्रिय थोडंफार मिळतं आणि आर्टिफिशियल पण तेवढंच आहे. खरं आहे. असं आहे. पण एक आता कसं होतं, की आता आपण थोडे गावाकडे तेव्हा लक्षात येतं, की ही गावरान मटकी वगैरे असं चव नाही. हां. कळतं आपल्याला. पण थोडंफार कळतं, की हे थोडंसं चांगलं नाही, थोडं चांगलं आहे. पण मग हे सांगा ना, की ते ओळखायची कसं काय थोडंसं? ह्याच्याबद्दल सांगा मला. समजा मटकी घेऊन चाललो आपण. तरी गावरान कशी आणि पुण्याच्यात मी सांगतो, मी स्वतः पाहिलेली आहे खाऊन. अजिबात चवच लागत नाही. पण तुम्ही सांगा ओळखायची कसं? तुम्ही अगदी उत्तम प्रश्न केलाय. परंतु ह्याच्यासाठी खूप छोटंसं उत्तर माझ्याकडून आहे आणि जे प्रत्येकाला सहजासहजी अगदी मिळू शकतं. उत्तर त्याचं एवढं सोपं आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठं मिळत असेल किंवा जगामधली सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठली असेल ना, तर ती तुमचं जिभेचं टोक आहे. त्याच्यावरती तुम्ही ठेवा ते जे तुम्ही सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेलं आहे किंवा कुठलंही केमिकलयुक्त आहे, रसायनयुक्त आहे, निर्विष आहे, निर्भेळ आहे, विषमुक्त आहे. तर हे ओळखण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक तुम्ही बाकी कुठं कसं पण ठेवा. तुम्हाला नाही समजणार. परंतु तुम्ही तुमच्या जिभेवरती ठेवा त्याची लक्षात येऊन जाईल. हां. कारण जगामध्ये सर्वश्रेष्ठ लॅब फक्त तुमची जीभ आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. वाह! वाह! ह्याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे परंतु त्याचं उत्तर खूप शॉर्ट आणि बराच म्हणजे टेक्निकल जायला गेलं तर कोणाला कळणार पण नाही. हो. त्यामुळे ही सगळ्यात बेस्ट आहे सोपा ऑप्शन आहे हा. तर आता आपण परत संपूर्ण शेतकरी गटाबद्दल येऊ, की स्टार्टिंगला हे स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं? हेतू काय होता? हां. असं आहे की आम्ही खूप लहान होतो. तर त्यावेळेपासून माझे वडील हे जुन्या विचाराचे होते आणि त्यांची शेती करण्याची एक पद्धत होती. आम्ही तसे शेतकरी पुत्र काही विशेष कुठल्या एका उद्योजक कुटुंबातून किंवा असं काही राजकारणी कुटुंब आहे किंवा तुम्ही कुठल्यातरी याच्यातून आलात असं काही नाही. आमचं संपूर्ण खानदान जिथपर्यंत मोजत जाईल तिथपर्यंत एक आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यानंतर वडिलांनी संपूर्ण वेळ शेती केली आणि त्यांचं 5-7 भावांचं कुटुंब होतं आणि त्याच्यामध्ये फक्त माझे वडील एकटे शेती करायचे, बाकी सगळेजण नोकरी व्यवसाय करायचे. तर ते ना पूर्वीपासून मला एक गोष्ट सांगायचे, की आपल्याला ना रसायनमुक्त शेती करायची. रसायनाबरोबर काम नाही करायचं आपल्याला, तर रसायनमुक्त शेती करायची. तर त्यावेळी ना मला ते खूप विचित्र वाटायचे. कारण माझ्याबरोबर काम करणारे माझे बाकीचे मित्र होते ना, तर ते काय करायचे, कांद्याचा प्लॉट घ्यायचा आहे, मक्याचा प्लॉट घ्यायचा आहे, ज्वारी घ्यायची, बाजरी घ्यायची. तर त्यावेळेला ना त्याच्यामध्ये युरियाच्या धडाधड गोण्या मारायच्या आणि मग त्यांचं पीक थोडंसं काळं दिसायचं आणि माझं पीक मात्र थोडंसं पिवळं वाटायचं. तर शेवटी मी ह्या टोकाला पोहोचलो, की वडिलांना मी एक गोष्ट काय म्हणायचो, की "आप्पा तुम्ही करा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे करायचं ते, मला नाही करायचं तिकडं." तर मग त्याच्यावरती ते म्हटले, "ठीक आहे, मग तू एक काम कर, तुला 2 एकर जे करायचं आहे ना, तर ते तुला रसायनाचं कर ते करा. पण मी बाकीच्या क्षेत्रामध्ये तुला टाकू देणार नाही कसलंच खत." हरकत नाही आणि मग कालांतराने एक गोष्ट लक्षात आली, की हे रसायनयुक्त केलेली शेती आणि विषमुक्त केलेली शेती ह्याच्यामध्ये फरक असा आहे, की
दवाखान्यामध्ये होणारा खर्च, शारीरिक वाढ, चेहऱ्यावरचं तेज, त्याच्यानंतर तुमची सगळ्याच गोष्टी. त्यानंतर ना म्हणजे त्याच्यामध्ये असणारा तुमचा सत्वगुणाचा प्रकार, तमोगुणाचा प्रकार, रजोगुणाचा प्रकार. तर हे सगळं पाहिल्यानंतर याचा फरक दिसला आणि मला अगदी एक 5-1 वर्षाच्या आतच जाणवलं, की जे त्यांनी विषमुक्त शेती केलेली आहे, तर ह्याच्यामधून हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरजच पडत नाही. किंवा ह्यांच्या चेहऱ्यावरचे तेज, यांची वय झाले तरीसुद्धा हे काय हे परत. मग त्याच्यावरती विचार केला, की एक काम केलं पाहिजे, की हे आपण का वाढवलं नाही पाहिजे? आणि दुसरा विषय असा आहे, की जर समजा आपण हे सगळं करतोय, तर आपल्या कुटुंबासाठी खायला किती लागतंय? 1 एकरभर कमवलं तर आपलं कुटुंब आपलं आपण त्याच्यावरती भागवतोय. मग जगाचा पोशिंदा व्हायचा आहे आपल्याला, जगाचा अन्नदाता जर आपल्याला व्हायचं आहे ना, तर आपण एक काम करू ना, हे विश्वची माझे घर, हे आपण धरून चालूया. आणि मग ह्याच्यावरती काय करू, की जे जगाला सगळ्या जगाला ह्याला एक सुयोग्य असा आहार जाईल. तर अशा प्रकारच्या आहाराची आपण तयारी करून त्या पद्धतीने आम्ही तो आहार तयार करायला सुरू केलं. मग ह्याच्यासाठी सगळ्यात अगोदर जी पारंपरिक अनेक अनेक हजारो वर्षापासून आपण जी शेती करत आलेलो आहोत, जी की समृद्ध शेती आहे. मग ही शेती कशी आहे? तर ती पंचांग आधारित शेती आहे. त्याला नैसर्गिक शेती आपण म्हटलं तरी चालेल. कारण निसर्गच हे सगळं बनवतोय. निसर्गच ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तर मग पंचांग आधारित शेती. मग पंचांग आधारित शेती काय आहे बुवा? तर खरीपाचे आणि रब्बीचे 2 हंगाम तयार होतात. मग खरीपाच्या हंगामामध्ये ज्या टायमाला तुम्ही मृग नक्षत्राची पेरणी करता, तर त्याच्या अगोदर रोहिणीचा पाऊस जर तुमचा पडून गेला, तर तुम्ही त्याला अधून-मधून म्हणता की तो वळवाचा पाऊस पडला, तो याचा पडला. पण ते गरजेचं आहे. कारण की वैशाखामध्ये ज्या टायमाला तुमचा शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडून जातो, तर त्यावेळेला जस्ट रोहिणी लागायला सुरू झालं. कारण 25 मेच्या आसपास तुमच्या रोहिणी लागतात. आणि त्यानंतर तुमचं 7 जूनला तुमचं मान्सून येतं. मान्सून सुरू आणि त्यानंतर मग 7, 8, 9, 10 जूनच्या आसपास आहे ना तुमचे मृग नक्षत्र लागतं. मग मृग नक्षत्र हे जे लागतं ना, तर मृग नक्षत्रावरती तुमची जर मुगाची पेरणी झाली, तर ती उत्तम प्रकारची पेरणी होते. आणि हा रिसर्च आहे. गेल्या करोडो वर्षापासूनचा हा रिसर्च आहे. कारण काय होतं, की जर समजा मृग नक्षत्रावरती पेरणी झाली, तर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नत्र, नायट्रोजनचं प्रमाण त्यामध्ये साचलेलं असतं. ज्यावेळेला पावसाची पहिली सर जमिनीवरती पडते, तर त्यामधून बघा तुम्ही एक विशिष्ट प्रकारचा सुगंध त्या मातीमधून येत असतो. आणि तो जो सुगंध येतो ना, तर त्याच्यामधून नत्राचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतं. आणि मग त्याची गरज असते तुमच्या मुगासाठी, तुमच्या बाजरीसाठी, तर त्या टायमाला ते पेरायचं. गोकुळाष्टमीच्या टायमाला, ज्या टायमाला तुमचं ज्वारीच्या पेरणीचा म्हणजे रब्बीचा हंगाम नुकताच सुरू झालेला, तर गोकुळाष्टमीला तुम्ही ज्वारी पेरा. तर ती ज्वारी सगळ्यात उत्तम येणार. मग ह्याच्यावरती आधारित जर आपण पेरणी केली, तर त्याचे त्याचे पण खूप सारे गुण येतं. का करायचं हे? तर हे करत असताना एक मोठी गोष्ट अशी आहे, की तुमच्याकडे जर जीवनामध्ये विचार केला तर माती आणि माता ह्याच्यामध्ये फारसा फरक नाही. कारण मातेच्या उदरामधून आपण जन्माला येतो आणि मातीच्या उदरामध्ये आपण समाविष्ट होतो. ही गोष्ट आहे. सरकार आणि मग आपण जर समजा माती आणि माता ह्या 2 गोष्टीवरती जर आपण पाहत गेलो ना, तर मग तुम्हाला निसर्गाचं तत्व सुद्धा मानावंच लागेल. आणि निसर्गाचं तत्व हे आहे, की महत्त्वाचे 3 गुण आहेत. जसं आपण ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणतो, तर त्या पद्धतीने तुम्ही माना ना, की सत्व, तम आणि रज. हे 3 गुणाची तुम्ही ज्या टायमाला मांडणी करता आणि हे शेतीमध्ये तुम्ही करता. मग इकडं तरी काय आहे शेतीमध्ये मला सांगा बघू? नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे आणि शरीरामध्ये तुमच्या काय आहे? वात आहे, पित्त आहे आणि कफ आहे. बघा, तुमचं रजतम सत्व बिघडलं, तरी सुद्धा तुमच्या शरीराचे तुमचे सगळे परिणाम होणार. मग समाजावरती त्याचा विपरीत परिणाम होणार, वातावरणावरती विपरीत परिणाम होणार आणि त्याचा परिणाम तुमच्या एकूण जीवनशैलीवरती होणार. हाच परिणाम जर तुमचा नत्रस्फुरत पालाशमध्ये जर झाला, नत्राचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये गेलं, तर तुमच्या शरीरामध्ये जे अन्न तुम्ही खाल्लंय, तर ते नपुसकत्वाकडे घेऊन जाणार. तुमच्या पालाशचं प्रमाण जर तुमच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेलं, तर तुमचा लठ्ठपणा तुमचा वाढत जाणार. त्याच्याने तुमची जीवनशैली बिघडत जाणार आहे. आणि स्फुरत तुमच्या शरीरामध्ये जर वाढत गेलं, तर तुमच्या शरीराचे विविध भाग जसे की तुमचे केस पांढरे होणे किंवा अतिरिक्त तुम्हाला मधुमेहाचं प्रमाण वाढणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या वाढत जाणार. सेम परिस्थिती ही जमिनीमध्ये पण आहे. मग तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या मातेचं आरोग्य तुम्ही ज्या पद्धतीने सांभाळताय ना, तर ते मातीचं आरोग्य सांभाळा. आणि मातीचं आरोग्य जर तुम्ही त्या लेव्हलचं सांभाळत जर गेला ना, तर तुम्हाला बघा एका ह्याच्यामध्ये सगळी उत्तरं आहेत. जो जगाचा अन्नदाता आहे, जो पोशिंदा आहे जगाचा, त्याला जर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असेल ना, तर तो जगाला सुखी करण्याची ताकद ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यामध्ये आहे. म्हणून ते अन्न त्या पद्धतीनं तयार केलं पाहिजे. ही भावना मला माझ्या वडिलांनी शिकवली आणि त्या पद्धतीने आपण गेलो पाहिजे. बघा, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, वात, पित्त आणि कफ, नत्र, स्फुरद आणि पालाश, रज, तम आणि सत्व आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश,
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या गोष्टीचं तुम्ही कंपेअर करून एकमेकाला जोडून बघा तुम्ही. तुम्हाला ह्याच्याकडे अगदी सहजतेने जोडलं जाईल. म्हणजे स्टेरॉइड जर माणसं घेतलं तर माणसाचं आरोग्य बिघडतं. मग रसायन जर तुम्ही टाकताय तर मग औषधापुरतं बघा, औषध कडू असतं. खरं तर तो शरीराचा भाग नाहीये. नाहीये. पण शरीराचा कुठलातरी भाग दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ते घ्यावं लागेल. मग रसायनाची शेती तुम्ही करू नका. परंतु काही जागेवरती ज्या जमिनीला ते रसायनच कमी पडलंय ना, तर ते तिथं तुम्ही द्या. करायचं. ते तुम्ही द्या. बरोबर. अनेक लोकं तो एक आहे ना, बोजवारा घेऊन चाललेला असतात. तो बँड वाजवत चालतात. नाही, 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 युरिया टाकला म्हणजे तुमची शेती खराबच झाली. नाही, नाही, तुम्ही 10-26-26 टाकला म्हणजे तुमची शेती खराबच झाली. अरे खराब होणं, चांगलं होणं तुमचा स्वतःचा मुलगा जर आजारी पडला तर तुम्ही त्याच्या शरीराला हात लावून पाहता आणि तुम्ही म्हणता की त्याला ताप आला, त्याला सर्दी झाली, त्याचं डोकं जड झाल्यासारखं वाटतं, त्याचे डोळे लाल दिसतायत. अरे मग जमिनीमध्ये पण ते लक्षणं दिसतायत ना. तुमचं पीक पिवळं दिसतंय, तुमच्या पिकाचे शेंडे करपतायत, तुमचं पीक आहे ना वाळून चाललंय. मग ह्याला काय कमी पडलं कळायला नको? बरोबर. आणि मग ही कन्सेप्ट वडिलांनी मला ते एक चांगल्या प्रकारची शिकवली आणि हेच ज्ञान मी लोकांना दिलं. आणि म्हणून त्याची हे केली, की गट जो उभा केला, तर त्याच्यानंतर उभा केल्यानंतर मग तो उत्पादित कशा पद्धतीचा करायचा, काय करायचं आणि हेच मी लोकांना सांगतो. अशा पद्धतीची गटाची संकल्पना करण्याची एक मनामध्ये मानस आला. वाह! आत्ता एवढी माहिती कळाली ना, जेवढी मला आत्तापर्यंत आयुष्यात नव्हती माहिती. तर मग तुमची उत्पन्न सांगा मला थोडे कोणकोणते असतात ते या गटामध्ये? सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जवळपास म्हणजे बघा, सगळ्याच लोकांना ज्या पद्धतीची उत्पादनं घेतात फक्त ते लिमिटेड घ्यायचे. आता एक सांगतो, कार्हेळ हा प्रकार जवळपास नामशेष होत चाललाय. म्हणजे सीड्स. नाही हां, इंग्रजीमध्ये त्याला नायजेरियन सीड्स म्हणतात. ओके. तर त्यानंतर जवस, त्याला फ्लॅक्स सीड्स म्हणतात. जवस, त्यानंतर तुमचा राळा, त्याच्यानंतर तुमची बगर, बरेच नाही माहीतच नाही मला. मिलेट्स आहेत सर. फॅमिलियर्स आहेत. नाही बेसिक माहिती आहे, पण राळाला काय म्हणतात वगैरे किंवा तेलं आता जवस आणि कार्हेळ आणि सूर्यफूल आणि शेंगदाणा, हे माहिती. तर हे जे आहे ना, तर हे तेलबियामध्ये आहेत. आणि मग तृणधान्यामध्ये येणार तुमचं बगर येणार, तुमचा राळा येणार, तुमचं अजून बरेच काही-काही येतं ते तृणधान्यामध्ये येणार. मग त्यानंतर हे जे आहे ना, तर हे खरं तर म्हणजे जे लोकं जिरायती शेतकरी आहेत, की ज्यांची जमीन बऱ्यापैकी जिरायती आहे, तर त्याच्यामध्ये येणारे पीक आहेत. आम्ही उत्पादित जो करायचं ना, तर हुलगा, मूग, मटकी, हुलगा म्हणजे कुळीथ. मग त्यानंतर मूग, मटकी, तूर, हरभरा, म्हणजे हे कडधान्य झाले. मग त्याच्यानंतर सोयाबीन हा प्रकार आमच्याकडे घेतला जात नसायचा. तो विदर्भामध्ये असायचा. मग आम्ही सोयाबीनचं उत्पादन घ्यायला चाललं. कारण शेवटी शेतकऱ्याचं हे बरचसं तंत्र हे अर्थकारणावरती चालत राहतं. आणि ते कॅश क्रॉप आहे. कॅश क्रॉप जर तुम्ही नाही घेतलं तर ते तुमचं ते परवडणार नाही. म्हणून मग आम्ही सोयाबीन त्याच्यामध्ये घ्यायला सुरू केलं. मग त्याचबरोबर ना मसूरची जात आमच्याकडे येत नसायची. मग मसूर तो पलीकडं इकडं सांगलीचा भाग आहे किंवा इकडे खाली परभणी, नांदेडचा भाग आहे. तर त्या परिसरामध्ये मसूर असायचं. मग आम्ही मसूर अपडेट केला. मग मसूर घ्यायला सुरू केली. मग त्याचबरोबर आहे ना मोहरी हे आमचं मेन उत्पादन होतं. म्हणजे बऱ्यापैकी. हं. कारण पूर्वी काय व्हायचं की गव्हामध्ये तुम्ही मोहरीचा एक पाटा टाकून दिला, तर त्याच्यानंतर मोहरी ही चांगल्या प्रकारे यायची. मग जिऱ्याचं उत्पादन आमच्याकडे येत नव्हतं. मग आम्ही राजस्थानला गेलो. मग तिथं शिकलो. ते पाहिलं की कसं घेतलं जातं जिऱ्याचं आणि तो प्रयोग आमचा तोही यशस्वी झाला. जिऱ्याच्या उत्पादनामध्ये. मग हे सगळं करत असताना परत मग गहू, ज्वारी आणि बाजरी हे 3 मुख्य पिकं. मग ह्या 3 मुख्य पिकांना पण आम्ही थोडं प्राधान्य दिलं. पण मग त्याच्याबरोबर परत एक प्रयोग केला, की अरे जोड गहू पूर्वीच्या काळामध्ये असायचे, आता ते जोड गहू नाहीत. मग जोड गहू करणारी लोकं, मग जोड गव्हाचं बी आम्हाला मिळालं. परंतु जोड गव्हाचं मग ते हे करायचं कसं? कारण त्याला कुसळ यायचे. ते कोणालाच करता येईना. मग ते कसं करायचं? मशीनमध्ये घातलं तर ते पाठीमागून घातलं तर ते पुढे निघून जायचं. मग ते काही जमाना. मग ती ती लोकं शोधायला लागली, की बाबा हे कसं करायचं? मग त्याच्याबरोबर काळा गव्हाचं आम्ही 1-2 ठिकाणी उत्पादन केलं. मग त्याच्यानंतर आम्ही ह्याचं आपलं त्याला खपली गहू आहे. मग खपली गव्हाचं उत्पादन घेतलं. अशा प्रकारचे जवळपास 18-19 प्रकारचे उत्पादनं आम्ही एका काउंटरखाली घेतली. वाह! आणि शेतकऱ्यांना ठरवून दिलं, की "बुवा तू मूग घे, तुझी जमीन तुम्ही चांगली." करा. हां. आणि दुसरा विषय झाला कसा, की खरीपामध्ये ज्या टायमाला पहिला पाऊस पडायचा ना, तर त्या टायमाला एक गोष्ट परमेश्वराने कदाचित माझ्या वडिलांनी मला एक म्हणजे दैवी शक्ती दिली म्हणायचं, की मी असं कुठल्या पण जमिनीवरची थोडीशी माती उचलली आणि जिभेवरती जर ठेवली, तर मी त्याला अगदी ठामपणे सांगू शकतो, की इथं तू एक कार इथं ज्वारी पेर. इथं दुसरं काही पेरू नको, येणारच नाही. किंवा इथं तू तूर पेर. इथं तू मूग पेर.
इथं या किंवा ह्या वर्षी तू जमीन खाली ठेव, काही करू नको इथं. ही दैवी शक्ती आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी अगोदर बोलताना तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, की जगात सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठली असेल ना, ती तुमची जीभ आहे. बी असं. बस. हां. बरं, आता तुम्ही एवढे सगळे उत्पादनं म्हणजे नाही का बाहेर पडतात पुणे, मुंबईला. तर मग याची पॅकेजिंग, प्राइसिंग वगैरे कारण कसं होतं, की आपण आर्टिफिशियल म्हणतो ते थोडंसं स्वस्त पडतं असेल, ते थोडंसं किती म्हणा आपण थोडंसं रेट जास्त जाणारच आहे. ते कसं मॅनेज करता? अ, 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 म्हणजे तसं किमती नक्की करण्याचं काम माझ्याकडे राहतं. बाकीचं जे आहे ते सांभाळायचं, मार्केटिंग करणं किंवा बाकीच्या काही गोष्टी करणं मापकर मॅडम पाहतात. मी निश्चित करताना एक गोष्ट निश्चित करतो. सगळ्यात पहिल्यांदा उत्पादित खर्च काय झालेला आहे. उत्पादित खर्च. म्हणजे जसं तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमची जमीन नांगरली, त्यानंतर तिला 2 वेळेला डवरण्या दिला उन्हाच्या उन्हाळ्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचं परत पेरणीच्या वेळेला पेरणी, त्याच्यानंतर मग तुमचं लागवड वगैरे आणि त्यानंतर किती तो समजा तुम्ही 100 बिया पेरल्या, त्याच्यामधून 60 बिया, 70 बिया, कधी 30च बिया उगवतात आणि त्यातून आलेलं उत्पादन. याचा एक ताळमेळ साधारणतः जुळवला जातो आणि मग ताळमेळ जुळवल्यानंतर याच्यावरती होणारा खर्च होतं काय? आता बघा, तुम्हाला जर जमिनीमध्ये तणनाशक तुम्ही जर बऱ्यापैकी मारून जर काढलं, तर तुमचा खुरपणीचा खर्च कमी होणार आहे. पण त्याच्याबरोबर जमिनीचं आरोग्य बिघडणार आहे. तर जमिनीचं आरोग्य जर बिघडलं ना, तर मग ते काय करते, त्याची चुकीची रिएक्शन देते जमीन. अडचण काही नाहीये, की पीक तुमचं येणार नाहीये. पीक येणारच आहे. अच्छा. म्हणजे तणनाशक पण तुम्ही मारलं, तुमचं पीक येणारच आहे. तुम्ही तणनाशक नाही पण मारलं, तुमचं पीक येणारच आहे. परंतु ज्या टायमाला तुम्ही खुरपताय ना, तर खुरपल्यानंतर त्याच्यामधून जमिनीचे जे काही गांडुळांची संख्या आहे किंवा जे काही जीवाणू आहेत, बघा, जवळपास नाही काय विचार केल्यानंतर माझ्या ज्ञातप्रमाणे असणाऱ्या 70 ते 72 हजारच्या पुढं विशिष्ट प्रकारचे जीवाणू आहेत, की जे तुम्हाला साथ देणारे आहेत आणि जे तुमचं आयुष्य खराब पण करणार आहेत. तर हे करू शकतात. मग ह्याच्यातला एखादा जीवाणू जो एखाद्या मुळीच्या रसाद्वारे तुमच्या त्या मुळामधून त्या पिकामध्ये जाणारा असतो आणि तो तुमच्या शरीरासाठी फार गरजेचा आहे. आणि तो तणनाशकामधून किंवा चुकीचं स्प्रेडिंग करून तो जर तिथं मेला, तर ते जीवनसत्व तुमच्या शरीराला कमी पडणार. म्हणून आम्ही शक्यतो खुरपणी हा पर्यायच निवडतो. मग त्यानंतर काढणे हा पर्याय घेतो आणि त्याच्यानंतर मग ज्या टायमाला होतं पीक, तर त्यावेळेला काय करतो, आमची एक सोपी पद्धत आहे. आपण एवढे जण सगळेजण गटात आहोत ना, तर मग तुम्ही काय करा, ह्यांनी गहू घेतलाय, तुम्ही ज्वारी घेतली, तुम्ही बाजरी घेतली. तुमचं स्टोअर तुमच्याकडेच ठेवा. माझ्याकडे काय ते सगळेजण एक दिवशी आणून घालून आणा. तुमच्याकडे हां, ज्या दिवशी आपल्याला समोरनं ऑर्डर पडेल, मग त्या दिवशी तुम्हाला सांगायचं आहे, की आज आहे ना आपण ₹45 बाजरीचा रेट दिलेला आहे. तुम्ही घेऊन या. मग तुम्हाला तिथं काम पण मिळालं. दिवसभर एका बाईने समजा 50 किलो बाजरी नीट केली. तिचा ₹300 हजेरी तिला परत वाढली. मग त्या हिशोबाने ते पैसे तिला वाढले. मग हे सगळं करत आपण गोळा करतो आणि मग याची किंमत निश्चित करतो आणि मग ट्रान्सपोर्टिंग, मग तिथे गेल्यानंतर आपण अडकवलेले पैसे आणि ह्याच्यावरती सगळं झाल्यानंतर 2% पैसे हे संपूर्ण शेतकरी गटाच्या संवर्धनासाठी राहतील. याची व्यवस्था आपण करतो आणि मग त्या हिशोबाने आपण पुढच्याला किंमत देतो. समोरच्याला किंमत निश्चित करतो. बरं, तर मग आता फक्त पुणे, मुंबई पुरतीच आहे का ऑल ओव्हर महाराष्ट्र पण विचार करू राहिले? किंवा डिलिव्हरी द्यायची असेल तर काय करता शकतो? बऱ्याचशा वेळेला गोष्ट अशी होती, की आम्ही नुसतं पुणे आणि मुंबईच नाही, तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये एक दुर्दैवाने कोविडसारखा भयंकर काळ येऊन गेला आणि त्या काळामध्ये अशी अडचण निर्माण झाली होती, की जवळपास संपूर्ण भारत राष्ट्रामध्ये तरी अन्नधान्याची आणि सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची कमी पडली होती. त्याच्या अगोदर आमचा जेमतेम व्यवसाय सेट होऊन पुणे, मुंबई, बेंगलोर आणि कलकत्ता ही स्टेशन आमची निश्चित झाली होती. पण दुर्दैवाची बाब ही झाली, की आमचे बेंगलोर, कलकत्ता आणि मुंबईतले हे तिन्ही ठिकाणचं जे विश्वासाने काम करणारे जे लोकं होते, म्हणजे सत्यमार्गावरती चालणारी होती, चांगली लोकं होते, तर दुर्दैवाने कोविडमध्ये त्यांना आपल्या सगळ्यांना सोडून जावं लागलं. आणि मग मुंबई आम्हाला सावरता आली पुन्हा. परंतु बेंगलोर आणि कलकत्ता आम्हाला सावरता आलं नाही. कारण त्या लेव्हलची विश्वासार्ह लोकं पुन्हा मिळाली नाहीत आणि आम्हीही प्रयत्न केला नाही. कारण काय झालं, की जे लोकल अन्न उत्पादित करतो ना, तर ते लोकल लोकांच्यामध्ये इन्फ्लुएन्सर आम्हाला मदत करणारे एवढे झाले, की त्या लोकांनी आम्ही उत्पादित केलेलं अन्न हे डायरेक्ट डिस्ट्रिब्युशन तिकडचं करून घेत. म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग याला म्हणतो आपण. अशी परिस्थिती झाल्यामुळं आम्ही बाहेर अजून गेलो नाही. समजा घरोघरी सुविधा वगैरे सुविधा आहेत तुमच्याकडे महाराष्ट्रात. चला आपण देश नको महाराष्ट्रात जाऊ आधी. हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये जायचं तसं होऊ शकतं का? कारण कसं होतं डिलिव्हरी चार्ज वगैरे लागतात. असं होतं साहेब, की आता बघा आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तसं जर पाहायला गेलं ना, तर अहिल्यानगर हे जे मेन सिटी जे आहे, तर ते ह्या सिटीमध्ये ना, हे बहुतांश लोकं हे ग्रामीण भागाशी जोडलेले आहेत. आणि बहुतांश लोकांची जमीन आहे ना, तर ते त्यांचे फार्म हाऊस आहेत स्वतःचे. तर त्या ठिकाणी त्यांना जेवढं अन्न लागतंय ना, तर तेवढं त्यांच्यापुरतं मर्यादित आहे.
फक्त मल्टी सिटी ज्या आहेत ना, समजा पुणे आहे, मोठे-मोठे मुंबई आहे. मेट्रो सिटी. हां, तर मेट्रो सिटी ज्या आहेत, तर त्या ठिकाणी मात्र त्यांना मात्र परावलंबित आहे. आणि परावलंबित असल्यानंतर आपल्या त्या लोकांना ते अन्न द्यावं लागते. तिकडे अजिबातच मिळत नाही. मिळत. म्हणून मग आपण आणि आता बघा, आपण विदर्भमध्ये पाहिलं, तर नांदेड आहे, परभणी आहे, खालच्या बाजूला जो म्हणजे नागपूरचा जो विभाग आहे पूर्ण किंवा अमरावती विभाग आहे, तर त्या विभागामध्ये त्यांच्यासाठी त्यांना अन्न देण्याची आवश्यकता नाही. कारण ते तिथं उपलब्ध होते. डहाणूसारखा का खाली आपण ठाण्यामध्ये जर गेलो, तर तिकडच्या बाजूला बऱ्यापैकी जे लोक आहेत, पण ते मुंबईला जॉइन झालेले आहेत, असं. म्हणून हा जो नाशिक पट्टा आहे इकडचा, तर हा ऑलरेडी सदन पट्टा आहे. त्यामुळे फारसं कुठे जाण्याची आवश्यकता पडत नाही मला वाटतं. तर मग मार्केटिंगमध्ये मग कशी बोलले, मग ते सांगा ना थोडंसं, मार्केटिंग कशी करता? हो. सुरुवातीला जसं सांगितलं तुम्ही आम्ही कार्ड वाटले लोकांमध्ये. हळू-हळू त्याचे रिप्लायज यायला लागले, की तुमचं धान्याची चव चांगली आहे. मग असं करत-करत मी तुम्हाला सांगितलं आम्ही शॉपपर्यंत पोहोचलो. बऱ्यापैकी पुण्यामध्येच कोथरूड असेल, वाकड असेल, असे बऱ्याच ठिकाणी शॉपमध्ये मटेरियल द्यायला सुरुवात केली. मग हळू होम डिलिव्हरीची सुरुवात केली. मग होम डिलिव्हरी करत असताना मी स्वतःहून काय करायचे, की मी तुम्हाला सांगितलं 2017चं आम्ही भीमथडीचं एक्झिबिशन केलं. तिथं आम्ही कॉन्टॅक्ट्स घेतले लोकांकडनं, की आम्ही तुम्हाला घरपोच सेवा देऊ. आम्ही तसं लोकांशी चर्चा केली. एक 4 दिवसाचं एक्झिबिशन असतं ते. तिथं मला मॅक्सिमम कॉन्टॅक्ट्स मिळाले. मग मी त्याच्यावरती असं कुठलीही मदत न घेता माझं स्वतःचं नॉलेज वापरून मी ग्रुप्स तयार केले छोटे-छोटे. मग लोकांना आधी विचारलं, की तुम्हाला काही लोकांना ग्रुपमध्ये अडचण व्हायची, की खूप डाटा पाठवल्यामुळे लोकं एक्झिट व्हायचे. मग छोटे-छोटे ग्रुप एरिया वाईज ग्रुप तयार केले किंवा मग मला समजा कोथरूड साईडची काही सोसायटीज माझ्या संपर्कात आल्या. तर ते सोसायटीचा एक सेपरेट ग्रुप बनवला मी आणि ते ग्रुप बनवून मग मी त्यांना मेसेज द्यायची, की आता आमचं सामान शनिवारी तुम्हाला मिळणार आहे. मग अगोदरच सोमवारी वगैरे मी मेसेज टाकायचे. तोपर्यंत ऑर्डरचं एक हे दिला जायचं, वेळ दिला जायचा. पण आम्ही असं कधी म्हणजे एकदम टोकावरती कामच नाही केलं. अगदी शेवटच्या टोकापर्यंत आली तरी मी डिलिव्हरी घ्यायचे. कारण तेवढं पुरेसं माल माझ्याकडे राहायचा. शेतकऱ्यांना 10 किलो सांगितलं, की ते 15 किलो घेऊन यायचे. म्हणजे ते आणि हे मला नेहमी मी त्यांना बोलायचे, की मला 10 किलोच लागत होतं. हे कधी मला सामान माघारी देऊ समजा दोडका आला ना, तर हे मला परत माघारी देऊ देत नव्हते. त्या शेतकऱ्याला तेवढे पेड करायचे पैसे. मग ते 4-5 किलो शक्य झालं तर समोर पण काही चांगल्या पार्ट्या असायचे, की ते मॅनेज करायचे. भाजीपाल्यामध्ये किंवा कसंही. आणि ग्रोसरीचा तर काही विषय नव्हता. ते ठरलेलंच असायचं. हळू आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कडधान्य, डाळी, नंतर जसं कोविडचा काळ सांगितला साहेबांनी. त्यावेळेस सर प्रचंड मेहनत घेतली सगळ्या संपूर्ण शेतकरी गटाने आणि माझ्या कुटुंबाने पण. म्हणजे आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत पॅकिंग करायचो. आणि गाड्या पण कधी-कधी मुंबईची गाडी गेली म्हणजे सर स्वतः जायचे मुंबईला. कारण इतकी भयानक परिस्थिती होती सर. गाड्यांच्या किमती ठरवल्या जायच्या ह्याच्यावरती त्या पुढे गेल्यानंतर हायवेनंतर. पण आपल्या समोरच्या पार्ट्या फिक्स होत्या. ते लोकं तिथे यायचे, सामान घ्यायचे. मग पुण्याच्या ऑर्डर आम्ही स्वतः भरायचो. मग छोट्या-छोट्या अगदी 100 ग्रॅम मिरची लागायची. मग इतक्या एक 70-70, 80-80 कॅरेट सुद्धा आम्ही भरायचो खोबरे. त्याच्यात मग आम्ही काय केलं, की कोविडचा काळ असल्यामुळे लोकांना बाहेर जाणं शक्य नव्हतं. मग आम्ही पीठ पण द्यायला लागलो. म्हणजे पहिले गहू द्यायचो आम्ही, तर आता पीठ पण द्यायचो. जेणेकरून लोकांना ते सुखकर गेलं. आणि लोकांनी पण म्हणजे आमच्या ग्राहकांनी पण आम्हाला फार सहकार्य केलं सर. दिवसभरामध्ये आमचं सकाळपासून पहाटेपासून काम सुरू व्हायचं आणि रात्रीचं कधी-कधी 12-1 वाजता लोकांनी पण मटेरियल उतरवून घेतले. म्हणजे गेटवरती लोकं यायचे, त्यांचं कॅरेट पलटी करून घ्यायचे. म्हणजे आम्हाला फार सहकार्य झालं. असं करत-करत सगळ्यात पहिल्यांदा आमची गुणवत्ता चांगली असल्यामुळं एका कस्टमरने दुसऱ्यांना सांगितलं, की संपूर्ण शेतकरीचा गहू फार चांगला आहे. त्याची चव चांगली आहे. असं करत-करत माउथ पब्लिसिटी पण खूप चांगली झाली आणि माझं फीडबॅक घेण्याची पद्धत फार चांगली होती, की मी एकदा सामान दिल्यावर मग पावसर मटकी जरी असेल ना, तर मी परत फोन कॉल करून विचारायचे, की "कसं वाटलं तुम्हाला आमचं सामान?" मी स्वतःहून विचारायचे. मग मी त्यांना परत विचारायचे, की आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही एक गोष्ट पाळली, की कुठलाही दुकानदार असो किंवा होम डिलिव्हरी असो, जे सामान कमी लागतं ना, ते कमी क्वांटिटीमध्येच द्यायचो आम्ही. समजा मोहरी असेल, तर ती 100 ग्रॅम पावशेर खूप झाली. म्हणजे ते आम्ही स्वतः ठरवायचो, की दुकानांमध्ये 1 किलो मटकी ठेवून कोणी घेणार नाही. डाळी अर्धा किलो लागतात, काही धान्य 1 किलो लागतं, बाकीच्या छोट्या-छोट्या गोष्टी 100 ग्रॅममध्ये पण चालतात. तसं-तसं आम्ही मिनी पॅकिंग पण करत आलो. मग हे करत असताना मटेरियलची क्वालिटी चांगली दिल्यामुळे संपर्क वाढत गेला. नंतर असंच फिरत असताना साहेबांना एक चांगले व्यक्ती संपर्कात आले. ते म्हटले, "सर तुम्ही ॲप करा. संपूर्ण याचं ॲप बनवा." तर त्यांनी आणि सर आमची कुवत नव्हती. म्हणजे असं काही खूप खर्चिक काम मार्केटिंगवरती आम्ही करू शकत नव्हतो.
जेवढं बोलता येईल तेवढं मॅक्सिमम फोन कॉल व्हायचे आणि तरी पण त्यातून त्यावेळेस ₹3000 आम्हाला ॲपला लागले होते. तर आम्ही ते केलं कारण कमी लागले. हो. त्याला बरेच दिवस झाले सर. मग तो 15-16चा करार आता घ्यायचा. 20-25 होणार नाही. हो. हां. मग त्यांनी आम्हाला खूप छान ॲप तयार करून दिलं. संपूर्ण शेतकरी नावाचं ॲप आम्ही अजूनही वापरत होतो. मग त्याचा पण फार फायदा झाला. एक चांगल्या प्राईम सोसायटीमध्ये मग मला लगेच ऑर्डर ठेवायचं आहे लक्षात. मग ते मला पण सोपं गेलं. मग नंतर अजून एक महिन्यात माझी स्वतःची मेहनत अशी होती. सगळे शेतकरी कुटुंबातलेच मुलं असल्यामुळं भाषेचा प्रॉब्लेम येणाऱ्या ऑर्डर सगळ्या इंग्लिशमध्ये असायच्या. मला त्या परत कन्व्हर्ट कराव्या लागायच्या, की हे भरायचंय. मग मी माझ्याकडे एक पीसी होता, आहे तो आणखीन एक. त्याच्यावरती मग मी काम करून ते प्रिंट आउट काढायचे. ते सगळं सॉर्टिंग करायचे, की एवढा माल गोळा करायचा आहे. मग हे करत म्हणजे मेहनत चांगली घेतली आणि आमचं एक उद्दिष्ट होतं, शेतकऱ्याच्या बांधावरून ग्राहकाच्या उंबऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं. वाह! आणि निर्विष निर्भेळ धान्य त्यांना पोहोच करायचं होतं. आणि आणखीन एक मोठं होतं साहेबांनी सांगितलं तसं, की तुम्हाला जसं फॅमिली डॉक्टरची माहिती असते ना, तसं तुम्हाला फॅमिली फार्मर हवा. की तुम्ही कुठल्या शेतातनं तुम्हाला धान्य येते, कुठल्या शेतातनं भाजीपाला येतोय, तुम्ही काय खाताय याचं तुम्हाला लोकेशन, डेस्टिनेशन माहिती हवं. राइट, राइट. आणि हे सगळं करत असताना मग असं असं करत खूप लांबपर्यंत पोहोचलं. सोशल मीडियाचा खूप चांगला आधार मला मिळाला आणि तो मी वापरला. बरं, तर मग आता तुम्ही म्हटले ना, की सेंद्रिय शेती तुम्ही करता, तर मग ती नेमकं कसं असतं? त्याच्यामध्ये शेणखत म्हणा किंवा असं काय काय यूज केलं ते सांगा तुम्हाला? निविष्ठा. नाही, बघा सेंद्रिय शेती म्हणजे हे काय कुठं रॉकेट सायन्स नाहीये. असा साधा विषय आहे, की पारंपरिकच शेती करणं म्हणजे सेंद्रिय शेती करणं आहे. कारण पूर्वजांच्या काळामध्ये असं कुठंच नव्हतं, की त्यावेळेला कुठं युरिया उपलब्ध नव्हता. त्यावेळेला कुठं डी-ए-पी उपलब्ध नव्हतं. कुठं त्या टायमाला तुम्हाला गंधक वेगळा टाकायची गरज पडत नव्हती. फक्त ते सामान्य ज्ञान जे होतं ना, तर ते कंटिन्यू करायचं होतं. लोकांना त्याला मॉडर्न करण्याच्या भानगडीमध्ये जमिनीचीही वाट लावली, आरोग्याचीही वाट लावली आणि त्याच्यामुळे निसर्गाचीही वाट लागलेली. जर आपला सेंद्रिय शेती करायची ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. साधाचा विषय आहे, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे काही सीझन किंवा ज्याला मोसम किंवा ज्याला आपण म्हणतो, किंवा तुमच्या ठरलेल्या काळामध्ये तुम्ही त्या जमिनीचं टायमिंग ठरवून घ्या. आता होतंय काय बघा, की तुमचा गावरान कांद्याचा जो टायमिंग आहे, तर तुम्ही गावरान कांद्याचा टायमिंग हा कुठल्याही परिस्थितीमध्ये जुन्या काळामध्ये ज्या टायमाला गावरान कांदा लावला जायचा, तर तो तुमचा दसऱ्यामध्ये किंवा जगदंबेचं त्या ठिकाणी बसल्या, तर त्याच्यानंतर त्या 10 दिवसाच्या काळामध्ये तुमचा कांदा लावला जायचा. मग तुम्ही विचार करा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा कांदा निघून जायचा. तोपर्यंत उन्हाच्या झळाही तुम्हाला फारशा लागत नव्हत्या. आणि मग कांदा तुमचा जानेवारीमध्ये निघाल्यानंतर तुमचं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुमचं बऱ्यापैकी तुमची नांगरट होऊन जायची जमिनीची. आणि मग आहे ना, ज्या टायमाला तुमची नांगरट चांगली होऊन जायची, तर तुम्हाला ऐन वैशाखाच्या पूर्ण महिन्यामध्ये, चैत्राच्या पूर्ण महिन्यामध्ये तुमची जमीन ही पूर्णपणे तापली जायची. त्याच्यामध्ये असणारे जे काही बुरशी येतं, त्याच्यामध्ये असणारे बाकीचे जे काही किडे येतं, तर हे सगळे तिथं खाक होऊन जायचे. अशा परिस्थितीत. आता होतंय काय, की तुम्ही कांद्याची लागवड तुम्ही जानेवारीपर्यंत करताय. मग जानेवारीमध्ये लागवड झाली ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेच्या आठवड्यामध्ये म्हणजे 5व्यामध्ये तुमचा कांदा काढायला येतो. आणि मेच्या मध्यावरती तुम्हाला पाऊस येतोय. अवकाळी ओके. अवकाळी पावसाला तुमच्या जमिनीची मेहनत झाल्याने कांद्याचंही नुकसान झालं. बरं, हे सगळं करताना म्हणजे तुम्ही सगळ्यात अगोदर शेतकऱ्याने जर काय पाळलं असेल किंवा कुणालाही सेंद्रिय जर जमीन करायची ना, तर त्यांनी सगळ्यात अगोदर आहे ना ऋतुमान पाळलं पाहिजे. ऋतुमानानं पहिल्या पायरीत. नंतर दुसरी गोष्ट, मग तुम्ही काय करा, की तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला खत घालायचं, शेणखत घालायचं. एकरी तुम्हाला 4 बैलगाड्या घातल्या तरी सुद्धा पुरेसं आहे. तुम्हाला मी म्हणतच नाही, की तसं तर प्रमाण येतं 16 बैलगाड्याच्या आसपास तुमच्या बैलगाड्या त्याच्यामध्ये शेतामध्ये एकरी पडल्या पाहिजेत. मी म्हणतो तुम्ही 4च बैलगाड्या घाला. मग 4 बैलगाड्या घालायच्या ना, त्याची पद्धत आहे तुमचं शेणखत चांगलं कुजलेलं पाहिजे. आता तो प्रकारच नाहीये. तुम्ही काय करताय, शेणखताला पर्याय निवडताय. मग तुम्ही ऊसाची मळी टाकताय. मग तुम्ही कुठेतरी कोंबड खत वापरताय. त्याच्यामध्ये तुम्ही मग नाही काय जमलं तर तुम्हाला लगेच ते 20-20-013चे तुम्ही 10-5 बॅग टाकून देताय. तुम्ही 04038 वापरताय, 05234 वापरताय, तुम्ही 1846 वापरताय आणि त्याला युरिया हा पर्याय देताय. हा पर्याय नाहीये. याने काय होतं, की जे निसर्ग निर्मित नाहीये ना, तर ते निसर्ग ॲक्सेप्ट पण करत नाही. लक्षात घ्या. जे समजा जी जमीन जे जे खत हे स्वतः निसर्गाने निर्मितच केलेलं नाही, जे कृत्रिम निर्मित झालेलं आहे. तर कृत्रिमरित्या निर्मित झालेली कुठलीही वस्तू पंचमहाभूतांनी तयार झालेला हा निसर्ग पुन्हा ॲक्सेप्ट करत नाही. ती तशीच पडून राहते. आणि जे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे ना, त्याच्यातला एक कणही निसर्ग पाठीमागे ठेवत नाही. तो सगळं संपवतो. हं. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग तुम्ही काय करा, तुम्हाला समजा तुम्हाला नाही खतातनं शक्य झालं ना,
मग तुम्ही पंचामृत तयार करा ना. तुम्ही जीवामृत तयार करा. तुम्ही जीवामृताच्या माध्यमामधून त्या ठिकाणी तुमच्या जमिनीला तुम्ही ते द्या. मग त्याच्यातून काय होतं, की जर विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं तर अजॅटो, रायझो हे जे सगळे प्रकार तयार होतात ना, तर म्हणजे बुरशीनाशक येतं, मुळ्यांचं संवर्धन करणारं येतं. जिप्समसारखा लिक्विड सुद्धा तुम्हाला आता त्याच्यामधून देता येतंय. गंधकाची मात्रा तुम्हाला त्याच्यामधून वाढवता येतीये. मग हे सगळं करायचं ना, तर अनेक प्रकारच्या जे काय म्हणजे त्याला मदर सीड्स म्हणतो ना, तर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडे आता तयार आहे. तर 1 किलोमधून तुम्ही घेऊन जाऊन तुमच्या केंडामध्ये किंवा 200 लिटरच्या ड्रमामध्ये तुम्ही 1 किलो भराची जर त्याची मदर स्लरी जर तुम्ही घेऊन गेलात, तर त्याचं तुमचं 200 लिटर तयार होतंय. आणि 200 लिटर तयार जर झालं ना, तर मी तेच सांगितलं, की तुम्हाला 4 बैलगाड्या पुरेशा झाल्या. 16 बैलगाड्या घालायची गरज नाही. पण 16 ड्रम तयार करा. जे 16 ड्रम तुमचे तयार होतील ना, तर त्या 16 ड्रममधून तुम्ही ते काढा आणि तुम्ही आहे ना, तुमचं पाटाचं पाणी चाललंय किंवा तुमचा पाठीवरचा फवारा आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्ही स्प्रे करा. तुमच्या पिकाला जे गरजेचं आहे ते तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ते मिळतं. ते जमिनीमध्ये पडून ठेवून तुम्ही काय करताय? त्याचा वापर होत नाही. मग त्याचे गट्टे तयार होतात आणि मग ती जमीन क्षारयुक्त होती. आणि त्याच्याने काय होतंय, मग ते क्षारयुक्त जमिनीवरती आणखी थोडेसे क्षार पडले ना, तर ती जमीन पिकायला तुम्हाला त्रास करते. मग त्यापेक्षा तुम्ही काय करा, की खूप चांगले विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये आता तयार आहे. पंजाबराव देशमुख विद्यापीठासारखं असेल, त्या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठ आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे सर्वोत्तम आहे. आहेच. सर्वोत्तम आहे. म्हणून त्या ठिकाणचे जे उत्पादित केलेले जे पदार्थ, जे काय जैविक तयार केलेले आहेत, ह्या जैविकाच्या तुम्ही मदर सीड्स घेऊन जा 1-1 लिटरमध्ये आणि अगदी स्वस्तामध्ये आहेत. म्हणजे ₹150 ₹200 मध्ये तुम्हाला 1 किलोचा जवळपास तुमचं 400 लिटर तयार होईल ना, एवढं मटेरियल तुम्हाला इथं मिळतंय. अगदी आणि यायचंय काय, शेतकऱ्याला करायचंय काय, त्याचं फक्त आधार कार्ड आणि 7/12 दाखवा. इथं तुम्हाला पाहिजे ना हे ते. हो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण आहे ना, त्यांनी काय केलंय, की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माझ्या मते प्रत्येक ठिकाणी कृषी विभाग जेवढे आहेत, तर तेवढ्या ठिकाणी योग त्यांनी ठेवून दिलं. हे केलं. मग शेतकऱ्याने ह्याच्या पलीकडे जाऊन काय करायचंय? बघा, पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही तणनाशकाला पर्याय तुमचं कोळपणीचे आज पण कोळपणी केल्यानंतर त्या जमिनीला ह्या मधल्या मधल्या ह्याच्यामध्ये तुमचं पीक आहे आणि दोन्ही बाजूंनी तुम्ही कोळपणी केला, त्याला पुरेशा प्रमाणामध्ये त्याला ऑक्सिजन मिळतोय. त्याच्या जमिनीच्या ज्या ज्या म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो निमेटोड म्हणतो. म्हणजे बुडामध्ये येणाऱ्या गाठी ज्या असतात, तर ते काय करतात, ते पांढऱ्या मुळीची वाढ थांबवतात हां. आणि पांढऱ्या मुळीची वाढ थांबली ना, तर जीवाला जे काय त्या पिकाला जे काही जीवनसत्व घ्यायचे असतात पोषणासाठी, तर ते जीवनसत्व त्याला घेता येत नाही कारण ते निमेटोडमधून लॉक होतात. मग ते होतात ना, जर तुम्ही कोळपत गेला ना, तर कोळपत गेल्यानंतर त्याचे निमेटोड तुटतात. निमेटोड तुटलं ना, तर पुन्हा त्याला परत मोकळी जागा द्या. मोकळी जागा होती. हां. आणि एक कोळपणी ही तुमच्या 1.5 महिन्याच्या पाण्याला सुद्धा भारी आहे. एक कोळपणी. नको पडू ते पाणी. काही फरक पडत नाही. एका कोळपणीमधनं ते तेवढं घेतं. कारण त्या पिकामध्ये आर्द्रतेमधून पाणी खेचण्याची ताकद आहे आणि ते खेचतं. मग अशा पद्धतीचं तुम्ही ते काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय करायचं आहे, की ज्या टायमाला तुम्हाला आता अगदीच अडचणीचा काळ झाला बुवा, तुम्हाला आता फवारे मारल्याशिवाय पर्याय असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला अगदी लाल मिरचीचा बेला म्हणजे लाल मिरची तुम्ही भिजायला घाला रात्रीची 1 किलोभर आणि त्या लाल मिरचीमधून किंवा तुम्ही चांगला लसूण चांगल्या पद्धतीचा ठेचा आणि त्याच्यामधून तुम्ही ते ना त्याला गाळून घ्या व्यवस्थित आणि उद्या सकाळी फवारा तुम्ही. तुम्हाला तुमच्या इकडं कोराजेनपेक्षा त्याचा चांगला परिणाम मिळतोय ना, हो. नाही का? त्याच्यानंतर तुमचं फुलामध्ये आता आता मुगाचा सीझन चालू आहे बघा. ज्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये पाऊस झालाय आणि मुगाची आता फ्लोरिंग सिस्टम आहे. आता त्याला तो आहे ना आता आता तो कशात आलाय फुलामध्ये आलाय. यायला लागलाय. काहीला गुन्हे निघलेत, काहीला आता थोडंसं चौके निघायला लागलेत मुगाचे. तुम्ही बघा आता प्रत्येक ठिकाणी. आता जर ह्या काळामधली परिस्थिती. मग तुमच्या मुगाच्या चौक्या निघाल्यानंतर मुगाचे फुलं यायला लागले किंवा तुरीची सुद्धा हीच परिस्थिती आहे किंवा सूर्यफुलाची पण हीच परिस्थिती आहे. ह्या म्हणजे ज्या टायमाला ही परिस्थिती तयार होते, मग त्या टायमाला काय होतंय, त्याला अळ्या लागतायत. हिरवी अळी लागतीये, त्याला काळी अळी लागतीये आणि मग ती काळी अळी, हिरवी अळी काय करते, ती त्याला ते मध खाण्याच्या चक्करमध्ये किंवा त्याच्या आतमधला गर खाण्याच्या, मगज खाण्याच्या चक्करमध्ये ती काय करते माहिती का, त्याचं फुल कापते आणि ती अळी संपवते. मग ह्याला काय करायचं? याला खूप साधासा उपचार आहे. तुम्ही एक काम करा, रात्रीचा तुमचा जर समजा 1 एकर तुमचा पूर्ण मूग आहे किंवा 1 एकर तुमची तूर आहे, 4 किलो गूळ भिजायला घाला किंवा 5 किलो गूळ तुम्ही भिजायला घाला. त्याला पूर्ण लिक्विड करा, त्याला एकदम सोलेबल करा पाण्याबरोबर. उद्या सकाळी दर तांब्या 1 तांब्या घ्या. त्याचे 20 लिटर पाणी तयार करा आणि जेवढा मूग आहे ना, तर ते आपण जसं सडा टाकतो ना दारात, असं स्प्रे पडलं पाहिजे ते असं करून. असं करत आहे ना, ते असं सगळ्या याच्यावरती फिस करा. तर त्याने काय होणार? त्यांनी तुमच्या जमिनीमध्ये मुंगळे तयार होणार. मुंगळं काय करणार? मुंगळा तर पिकाला खात नाहीये तुमच्या. मग मुंगळा कोणाला खाणार? तो त्या आळीला चावतोय. आळीला चावलो, आळी मेली. तुमचं झालं ना. तुमचं किडीचं संरक्षण झालं ना.
त्याच्यामधून तुम्हाला मिळते. बघा, हाच प्रकार ज्या टायमाला तुम्ही तुमचं जीवामृत तयार करायचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 किलो बेसन त्याच्यामध्ये टाका, डाळीचं पीठ टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला दही टाकताला दही टाका, त्याच्यामध्ये गूळ टाकताला तुम्ही गूळ टाका. तुम्हाला विशिष्ट प्रकारचे जेवढे येत नाही हे सगळं करा. त्याच्यानंतर दशपर्णी अर्क तयार करा. दशपर्णी अर्क काय? दशपर्णी अर्काची खूप सोपी व्याख्या आहे, जे लोकं खूप लांबलचक नेऊन थांबवतात. अजिबात नाही. एक सरळ विषय आहे. ज्या पानांना शेळ्या खात नाहीत, शेळी ज्या पानांना खाणार नाही, नाही खात. हां. हां, बस. जे खाणार नाही, त्या शेळ्या खाणार नाही, ते पानं तुम्ही त्या प्रमाणामध्ये घेऊन या. त्या ड्रममध्ये टाका. गोमूत्र तुम्ही शेतकरी आहे, तर तुमच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. तुम्ही त्याच्यामध्ये टाका. उरलेलं तुम्ही पाणी ओता त्याच्यामध्ये. अहो, त्याचं विष इतकं भयंकर तयार होतंय, पण ते जैविक विष आहे ना. हं. माणूस जर ते एक ग्लासभर पिला, तर तो मरणार नाही. नाही म्हणणार. बरोबर. परंतु त्याच्यावरती कीड येणारच नाही. कीड नाही आणत. मग तुम्ही नीम अर्क तयार करण्यासाठी तुम्हाला पळापळ करायला लागते ना. काय सोपी गोष्ट आहे हो. नीम अर्क तुम्ही 10,000 PPM बनवलं आणि 1,000 PPM बनवलं आणि मग तुम्ही एवढं बनवलं, तर काय नाही, लिंबोळ्या गोळा करा, भिजवा आणि तुम्हाला बाकी काहीच येत नाही ना, काहीच करू नका. नुसत्या पिळा त्याला. त्यातनं जे निघेल ना खाली, अहो ते 1,00,000 PPM झालं ना. तुम्हाला कशासाठी पाहिजे बाकीच्या काही गोष्टी करायला? नाही, खर्चामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला प्रमाणामध्ये तुम्हाला ते कमतरता हे आहे. खूप काही सोल्युशन आहे आता सगळ्यांकरता. खूप सारं. सगळ्या शेतकऱ्यांकरता हे व्हिडिओ आत्ताच्या आत्ता अजून तर व्हिडिओ बाकी आहे आपला. आत्ताच्या आत्ता खूप सोल्युशन दिले सरांनी. हो, खूप तुम्हाला लागत नाही. आणि बाकी विचारा सरांना तुम्ही. कॉन्टॅक्ट करतो मी सरांचा. कधी कधी पण विचारा, मला भेटायची आवश्यकता नाही. ज्याला जिथून वाटेल तिथून त्यांनी संपर्क करा. कॉन्टॅक्ट करा. मला काही अडचण नाही, कारण ह्याच्याला काही लागतच नाही. चांगलं ज्ञान एकमेकाला दिलं घेतलं पाहिजे. वा. तुमचा जो एरिया आहे गुंडेगावचा, तो तेवढा पण हवामान नाही का, पाऊस जास्त पडत नाही वगैरे असं पण आहे. तर मग जलयुक्त शिवारबद्दल मी तुमच्या एका पोस्टमध्ये पाहिलं होतं. ते मग मला थोडं सांगा ना, जलयुक्त शिवाराचा कसा फायदा झाला शेतीला वगैरे? असं झालं की गुंडेगाव जे आहे ना, तर हे एक भौगोलिक दृष्टीने अशा पद्धतीने तयार झालेलं आहे की त्याला 3 बाजूने डोंगराने वेढलेलं आहे. आणि 3 बाजूने डोंगराने वेढलेलं असल्यामुळं व्हायचं काय, की सगळ्यात अगोदर पाऊस आम्हालाच पडायचा. आणि सगळ्यात अगोदर पाणी पण आमचं साठून जायचं. कारण डोंगर माथा वरपर्यंत होता. आणि मग ते वरून पडलेलं पाणी हे खाली जायचं आणि मग ते कुठं न अडवल्यामुळं मग ते राळेगण, त्यानंतर गुणवडी शिवारामध्ये जायचं आणि गुणवडीची शिवार ते तळ भरायचं. मात्र परिस्थिती अशी व्हायची की ज्या शिवारामधून तो पाऊस नुकसान किंवा फायदा देऊन गेलाय, त्याचा फायदा त्या गुंडेगावच्या शेतकऱ्यांना काहीच होईना. मग आपण काय केलं, की सगळ्यात अगोदर एक संकल्पना राबवली कृषी विभागाच्या अंतर्गत, की माथा ते पायथा. आपण ते पाणी अडवण्यासाठी ते प्रपोजल शासनाकडे सादर केले. आणि त्यांना सांगितलं, कृषी विभाग आहे, तर त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, डीप सीसीटीचं पहिली यंत्रणा लावायला सुरू करा. मग कोल्हापुरी बंधाऱ्यांची मागणी केली आम्ही बऱ्यापैकी. त्यानंतर मोठे बंधाऱ्यांची मागणी केली. आणि वन विभागामध्ये जिथं व्ही ड्रॉ तयार झाला डोंगराचा, तर व्ही ड्रॉ जिथे तयार झाला ना, तर ते व्ही ड्रॉमध्ये बंधाऱ्याची मागणी केली. मग जेणेकरून पाणी उतारावरनं आलं ना, तर ते तिथं अडलं. हां. आणि मग वन विभागाच्या अंतर्गतच आपण काय केलं, की ज्या टायमाला माथ्यावरती पाऊस पडतोय, मग ते पाणी जर आपण ते डीप सीसीटीच्या माध्यमामधून जर आपण त्या ठिकाणी खाली जर सकल समतल थराच्या माध्यमामधून जर आपण ते अडवत गेलो, तर मग ते पाणी आहे ना, ते पाणी आडत खाली जर आलं, तर ते जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मुरेल. आणि मग ते मुरलं, की मग त्याच्यानंतर त्याचा खालच्या शेतकऱ्यांना तयार होईल. आणि मला सांगायला आनंद वाटेल, की आजची परिस्थिती जर पाहिली ना, तर मला गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या गावासाठी टँकरचं प्रमाण अत्यल्प प्रमाणामध्ये राहिलं होतं. जे गाव हे 100% जर तुमचा एकदा मार्च-एप्रिल होऊन गेला, तर त्यानंतर आम्हाला जून-जुलैपर्यंत अगदी टँकर लागलेले आहेत. त्याच्या अगोदरचा ट्रॅक आहे, गेल्या 20 वर्षाचा. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर बहुतांश वेळा माझं आणि टँकर पण एवढी लागायची पूर्वीच्या काळामध्ये, की जवळपास म्हणजे प्रत्येक दिवसाला त्या ठिकाणी 5 फेरे, 6 फेरे व्हायचे. आजची परिस्थिती आहे ना, नगण्य फेरा ह्या वर्षी तर मला टँकर लागलाच नाही. याच्या अगोदरच्या वर्षी मला वाटतं काहीतरी 1 टँकर 15 दिवस वगैरे चालला होता. आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी मात्र दुष्काळी सदृश परिस्थिती होती. तर 3 टँकर चालले होते. परंतु आज परिस्थिती मात्र माझी भक्कम तयार झाली. हीच परिस्थिती पिण्याच्या पाण्याची, हीच परिस्थिती माझ्या शेतकऱ्यांची. आज माझ्या शेतकऱ्यांचं जर उत्पन्न तुम्ही माझ्या गावातलं जर पाहिलं, तर जवळपास म्हणजे एक 800-850 हेक्टरवरती निव्वळ गावरान म्हणजे उन्हाळी कांदा उत्पादित केलाय. ही सगळ्यात मोठी अचीव्हमेंट. आज जर पाहायला गेलं, तर माझ्या गावामध्ये नाही काय म्हटलं ना, तर ते 25,000 ते 30,000 टनापेक्षा जास्त कांदा माझ्या एकट्याच्या गावामध्ये उगवला. हे खूप मोठी अचीव्हमेंट. मोठी. हां. मग ही परिस्थिती हे केवळ झालं ना, तर हे निसर्गाच्या पद्धतीने नैसर्गिक ट्रीटमेंट केलं. आणि त्यामुळं हा परिणाम झाला.
म्हणून जलयुक्त हे माझ्या गावासाठी खूप मजबूत आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. वा आणि मी आता एक तुमची पोस्ट म्हणजे मॅमनी मला सगळंच टाकलेलं आहे, त्यामुळे मी सगळं वाचून अभ्यास करून बसलेलं आहे. तर तुम्ही प्रयोग करत असाल वेगवेगळी शेतीमध्ये. तर मग तुम्ही आता म्युझिक थेरपी पण एक केलेली, त्याबद्दल सांगा ना मला थोडंसं, कारण हे मी आता कुठं ऐकलं नाही. आ, सकाळने दखल घेतली होती त्याची. हां, खूप म्हणजे बघा, शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे आणि त्याची जी शेती आहे ना, ही त्याची प्रयोगशाळा आहे. बरं. तुम्ही किती प्रकारचे प्रयोग तुम्ही त्याच्यावरती करू शकता ना, तर त्याला काही मर्यादा येत नाहीत. झालं असं, की सहजतेने विचार करायचो आम्ही, की जर समजा एखादाचा मुलगा एखाद्या माळकरी कुटुंबामध्ये किंवा एखादा प्रवचन कीर्तन करणाऱ्या कुटुंबामध्ये जर जन्माला आला, तर तो मुलगा आहे ना, तो आपसूक आहे ना, जय हरी विठ्ठल सरळ म्हणायला सुरू करतो. है ना? आणि एखाद्याचा मुलगा जर एखाद्या घरामध्ये जर ते दुर्दैवाने कुटुंब जर चुकीच्या मार्गाकडे गेलेलं असेल आणि त्या कुटुंबामध्ये तो जर जन्माला आला ना, तर तो मुलगा फार विचित्र पद्धतीने समाजामध्ये तो वागतो. ही परिस्थिती मी पाहिली. मग मी एका गोष्टीचा विचार केलो, की जर समजा निसर्गामधून जे अन्न निर्मित होते, तर ते अन्न निर्मित खाल्ल्यानंतर जर माणसाच्या बुद्धीवरती एवढा मोठा परिणाम होतोय, तर मग आहे ना, ह्याचा परिणाम ह्या जमिनीमधून उगवलेल्या ह्या झाडांमध्ये होत असेल काय? म्हणून आम्ही त्याचा एक छोटासा प्रयोग करून पाहिला. आणि तो आम्ही काय कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा तो करत असतो आणि तो पाहिला. मग काय केलं, आमच्याकडे डाळिंबाची शेती आहे, आमच्याकडे पेरूची शेती आहे, आमच्याकडं जांभळाची शेती आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, नारळ आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, म्हणजे सगळीच चिंच आहे, अशा प्रकारची झाडं आहेत. मग आम्ही काय केलं, एका विशिष्ट अँगलमध्ये ते बोंगे आणले, जांभळं. बोंगे. आणि ते ना त्या बाजूला जांभळाची झाडं आहे. आणि त्या जांभळाच्या प्लॉटवरती तो भोंगा तिथे आहे ना, तो बरोबर जाईल याची व्यवस्था आम्ही पाहिली. आणि मग आहे ना, मग एक एक आम्ही ठरवलं, की आमच्याकडे पहा कसं होतं, की शेतकरी कुटुंब आहे आणि बहुतांशी जे हाडाचे शेतकरी कुटुंब आहेत संस्कारित, ज्यांच्या घरामध्ये आजही आई-वडील ज्यांना शिस्त लावायला आहेत. तर त्या घरामधली तुम्ही परिस्थिती पहा, की पहाटे 5 नंतर किंवा म्हणजे अगदी पूर्वीच्या काळात म्हणा, की कोंबडं खोकलं आता उठा. हं. चांदणी उगवली आता उठा. तर तशा प्रकारचे कुटुंब आजही आहे ग्रामीण भागामध्ये. आणि खरंच त्या कुटुंबाची गरज आहे, त्या आई-वडिलांची पण गरज आहे. कारण ते संस्कारिक आई-वडील आहेत. म्हणून आज ती जी आपत्ती आहे, तर ही चांगल्या मार्गाने चालली आहे. म्हणून मग आहे ना, पहाटे आमच्याकडे आज पण परिस्थिती अशी होती, की 4:30 पावणे 5ला आम्ही काय करतो, काकड आरती लावतो, काकडा. की जो काकडा सुरू झाला, तर काकडा सुरू झाल्यानंतर एक वातावरण प्रसन्न असताना आमच्याकडे काही कुठं मोठ्या वाहनांचा, ट्रॉफिकचा हा होऊ नाहीये. त्यामुळं तो इतका सुंदर आवाज हा खूप लांबपर्यंत जातो आणि आम्ही ते घराच्या वरती ते बोंगे लावून ठेवलेले आहेत. काकडा आरती आणि संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ असतो त्याच्यावरती. तर त्याचा परिणाम माझ्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा आहे. माझ्या येणारी जी जन्माला आलेली पिढी आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आहे. तर मग आमची आजी त्या ठिकाणी बसलेल्या असतात, ते त्यांच्याकडे करून घेतात. मग हा काकड आरतीचा जो प्रयोग आहे, तर काकड आरतीचा प्रयोग आम्ही विशेषत्वाने काय केलं, त्या जांभळाच्या प्लॉटवरती लावू. आणि जांभळाच्या प्लॉटवरती आम्ही ज्या टायमाला लावला ना, तर एक साधारणतः 2 महिन्यामध्ये माझ्या निदर्शनास असं आलं, मी काय करतो पहाटे 5-5:30 वाजता ज्या ठिकाणी मी राहतो ना, तिथं माझी 20 एकर जमीन आहे. तर त्या 20 एकर जमिनीला माझं 5-5:30 वाजता पहिला फेरफटका असतो सकाळचा. आधी मी वावरात जाऊन आहे ना, फेरा मारून यायचं. तर ना माझ्या असं लक्षात आलं, की ती झाडं प्रफुल्लित होत आहेत. त्या टायमाला काकडा चाललाय ना ओरडा, तर त्या टायमाला ती झाडं प्रफुल्लित होतात आणि ते झाडं ते साथ देत आहेत. म्हणजे जसं काही नाही, जय जय रामकृष्ण हरी, मग ते झाडं हलतायत. असं मला बऱ्याच वेळेला जाणवलं, की झाडं हलतायत. मग मी ना घरी जाऊन प्रयोग करून परत पाहायचो, की बंद करा बरं. मग ते बंद करा. बंद केल्यानंतर मग ती स्थिर उभी राहायची झाडं. आणि हा कदाचित माझा भ्रम असेल, परंतु मला जे अनुभवलं ते मी सांगितले. आणि मग तो प्रकार केला ना. आणि खरोखर त्याचा परिणाम असा झाला, की त्या झाडांच्यामध्ये ती सात्विकता तर आलीच, पण इतर झाडांच्यापेक्षा त्याची वाढही खूप चांगली झाली. आणि त्याची जी फळं येतं, ही फळं एवढी अप्रतिम अमृतापेक्षा जास्त गोड. जांभळी त्याच त्याच प्लॉटमध्ये एकाच प्लॉटमध्ये आणलेली आम्ही नर्सरी आहे. तर ते दुसऱ्याची तिथं लावलेली ती झाडं आणि माझ्या त्या जमिनीमध्ये लावलेली झाडं. बरं, आम्ही जमिनीचा सामू चेक केलाय. तुमचाही सामू तोच आहे, माझाही सामू तोच आहे. मग माझ्या याच्यामध्ये आलेल्या झाडांच्यामध्ये एवढा मोठा परिणाम का होतोय? किंवा जर चुकून आमच्याकडे काही तांत्रिक बिघाडामुळे ते चालू झालं नाही. तर त्या दिवशी मात्र ती झाडं आहे ना, अशी स्थिर उभा राहिलेली तुम्हाला दिसतील. असं ते काही फारसा रिस्पॉन्स करत नाही. पण एक नक्की, की त्या झाडांच्या मध्ये पण आम्ही फिरत-फिरत गेलो ना, तर ते नक्कीच सहज असं डोक्यावरनं फांदी एखादी फिरत जाणार. म्हणजे ते एक एक वेगळ्या प्रकारचं नातं निसर्गाबरोबर आपलं जोडता येऊ शकतं. आणि म्हणून त्याचा त्याचा आम्हाला त्याचा परिणाम झाला. मग त्याची दखल आमचे संपादक साहेब कदाचित त्यांच्या दुसऱ्या काहीतरी कामासाठी आले. चहाच्या निमित्ताने ते तिथे आले. मी त्यांना सांगितलं म्हटलं, "साहेब हे असं-असं आहे." आणि मी त्यांना म्हटलं, की "मग तुम्हाला ते जरा अनुभवायचं असेल तर सकाळचे." हां.
एकच मिनिट थांबा बटणं म्हणलं. की ते घरी जाऊन मी चालू करायला सांगितलं. त्यांना ते स्वतःला जाणवलं. ते म्हणले, "हे कसं काय पॉसिबल आहे?" म्हटलं, "मी तर काही केलेलं नाही." अरे हे काही यांत्रिकीकरण पण नाही की बटन दाबलं पुन्हा राहू दे. असं किंवा काही नाही. असंही काही नाही. म्हणून त्यांनी त्याची एक दखल घेतली आणि मग ते म्हटले, "मी ह्याच्यावरती एक पोस्ट लिहितो. तुम्हाला काही आपत्ती?" मी म्हटलं, "मला काही आपत्ती नाही. ते वस्तुस्थिती आहे ते आहे." असं झालं ते. वाह! मला हे इमेजिन करूनच भारी वाटतंय. हां, हां. हो, इमेजिन करायचं असेल ना, तर सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांच्या गावी एकदा भेट नक्की हां, हां, हां. आपण जाणारच आहे लवकरच. बरं आता तुम्ही शहरातल्या जी व्यक्ती, शहरातल्या लोकांना तुम्ही संधी देता नाही का, गावात येऊन राहायची, हे सगळं अनुभवण्याची, की तुम्ही शहरातल्या मुलांना कांदा लागवड करायला लावली होती, असं काही आहे? हां. तर सांगा ना मला ते. किंवा हे कसं करता? शहरातल्या लोकांना बोलवून पेड असतं, फ्री असतं कसं? काय झालं, जसं आपण होम डिलिव्हरी सुरू केलं, तशी अटॅचमेंट वाढली चांगल्या लोकांची, चांगले संपर्क वाढले. मग तुम्ही म्हणताय तसं आता बाहेर फिरायला जायला लोकं कंटाळले. फक्त बाहेरच्या देशात जाणं, बाहेर कुठेतरी फिरणं, हे कंटाळवाणं झालंय. काहीतरी वेगळं असावं म्हणून शेती कशी होते बघण्यासाठी येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला. मग हळू मला काही गट होते छोटे-छोटे महिलांचे. त्यांनी विचारलं, की "आम्ही तुमच्याकडे येऊ का?" तर मी घरी विचारलं, तर हे म्हटले, "ऑलवेज." मग मी स्वतः म्हटलं, की आपण याच्यासाठी काहीतरी फीज अरेंज करूया. पण माझ्या घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलं, आमच्या आजींनी सांगितलं, की "आपण शेतकरी आहोत. आपण जगाचे पोशिंदे तर आहोतच, पण आपल्याकडे येणारा अतिथी आहे आणि अतिथी देवो भव ही आपली पहिल्यापासून आलेली संकल्पना आहे. तर ते आल्यानंतर आपण त्यांच्याकडनं कधी चार्ज पे कर." मग ज्वारीच्या बुरड्याच्या वेळेस वगैरे बरेचसे होम डिलिव्हरी देणारे लोकं माझ्याकडे आले. मग ते आल्यानंतर आम्ही स्पेशल सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून आणि असं काही वेगळं नाही. माझं घरच एवढं मोठं आहे, की 100 लोकं आरामशीर बसतील. त्याच्यामुळे अशी वेगळी अरेंजमेंट गेस्ट हाऊसेस वगैरे काही केलेलं नाही आम्ही ते. त्याची व्यवस्था करणार आहोत आम्ही पुढे. मग लोकं यायचे माझ्याकडं घरातल्यासारखं राहायचे. मग आम्ही चुलीवरचं जेवण, नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी नॉन-व्हेज अगोदर विचारून घ्यायचो. व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज. काहींना खास बैलगाडीतनं फिरून यायचं असायचं, तर ती पण व्यवस्था करायचो आम्ही, की एक आमच्याकडे जे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे बैल आहे, आमच्या घरी तर आहेतच. तिथं ते फिरून आणायचे. डोंगराळ परिसर असल्यामुळं आजूबाजूला काही प्रसिद्ध अशी देवाची मंदिरं पण आहेत. तिथं पण त्यांना भेटून आणायचं. मग हे करत असताना तुम्ही म्हटले, आम्ही पैसे कधीच कोणाकडनं घेतले नाही. आम्ही होम डिलिव्हरी चार्ज नाही घेतला, तर आल्यानंतर पैसे घेण्याचा विषयच नाही. त्यातून बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सुचवलं, की तुम्ही हे पर्यटन स्थळ जाऊ करा. शकता. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत. थोडासा वेळ लागेल. आणि तुम्ही जे सांगितलं, आपल्याकडं पुण्यामध्ये अशा काही शाळा आहेत, की तिथे ना प्रायोगिक तत्त्वावर शिकवलं जातं. अक्षरधाम शाळा एक आहे. आणखीन एक 2-3 नूतन म्हणून एक विद्यालय आहे. तिथं सिलेबस शिकवला नाही जात. हो. मुलांना जे आवडतं ना ते केलं जातं. अशाच म्हणजे एक गीताताई देशमुख म्हणून आहेत, त्या खूप सीनियर सिटिझन आहे आणि सेंद्रियमध्ये त्यांचं काम फार मोठं आहे. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांनी संपर्क केला, तर आम्ही मुलांना आहे ना, म्हणजे कांदा लागवडीसाठी आज बोलवलं होतं. वाह! मग त्यांना पण खूप सहभाग पण खूप छान घेतला मुलांनी. दिवसभर आमच्याकडे राहिले. आम्ही त्याची जेवणाची याची सगळी व्यवस्था केली आणि ते काम आम्ही पूर्ण करून घेतलंच. पण त्याच्यातनं त्यांना पण बरचसं शिकायला मिळालं. एक वेगळा एक्सपिरियन्स द्या मुलांकरता. आणि शहरं आणि गाव आहेत खूप मोठा फरक आहे आता. तर मला थोडं तुमच्या आता गावाबद्दल सांगा ना गुन्हेगावाबद्दल. तुम्ही त्यात थोडे कार्यक्रम पण राबवले किंवा आता मध्ये म्हणजे गुटखाबंदी तुम्ही केली तर हो. सांगा ना थोडंसं? गाव कुठलंही असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर जोपर्यंत त्या गावामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही वागत नाहीत, तर तोपर्यंत त्या गावाची की त्या समाजाची किंवा तो तो जे एका जथ्यामध्ये तो वाढलाय, तर त्याची प्रगती होणार नाही. आणि जर समजा तुम्हाला तुमचा सामाजिक बांधिलकी जपायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं गाव महत्त्वाचं. खरं. आणि गावामध्ये असणारा तरुण महत्त्वाचा आहे. गावामध्ये असणारे जे जुन्या परंपरा आहेत, तर ह्या सगळ्या परंपरा जपणं गरजेचं आहे. बघा आता आखाडाचा महिना चाललाय, तर त्याच्यामध्ये आहे ना अ, अ, म्हणजे तुमची साथ निघायची बघा पूर्वीच्या काळामध्ये. मग ही साथ नक्की काय होती बाबा, की ह्या साथीमधनं काढायचं. मग त्या काळामध्ये नॉनव्हेजचे वगैरे जेवणं व्हायचे. मंगळवारच्या दिवशी अ, तर आखाडामध्ये कोणी काम करत नसायचं. सोमवारच्या दिवशी श्रावणामध्ये काम करत नसायचं. मग तुमच्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन वारुळामध्ये त्या महिला त्या नागराजाला त्याला भाऊ मानतात. तुमच्या नागपंचमीच्या दिवशी वारुळामध्ये जाऊन हे करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी वारुळाला ते हे करतात म्हणजे नागाला ते भाऊ मानतात. अ, अशा गावाकडच्या ज्या परंपरा आहेत, त्या बैलपोळा आहे. तर म्हणजे वर्षभर त्याला साथ देणारा जो शेतकऱ्याचा जो सखा मित्र आहे, खरा मित्र आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एक दिवस दिला पाहिजे. म्हणून बैलपोळा एक सिस्टम त्या ठिकाणी राबवली जाते. गावाची ग्रामदैवत येतं, मग ग्रामदैवतांची यात्रा घेणं, मग त्यांची परंपरा
याची एक गोष्ट आहे, की त्या गावाविषयी असणारी जी आस्था आहे ना, तर ही आस्था बळकटी करायची आणि ती बळकट केल्यानंतर ती पारंपरिक पद्धतीने चालली ना, तर त्याच्याने बघा, तुम्ही शहरामध्ये आणि गावामध्ये जर तुम्ही फरक जर पाहिला ना, तर गावामधली लोकं बॉन्डिंग येतं एकमेकाला आणि शहरामधली लोकं ही स्वार्थापुरती एकत्र आलेली आहेत. कारण ते त्यांची गरज संपली ना, ते विभक्त होणार. इथं तसं होत नाही. मग इथं व्हायचं असेल ना, तर ह्याच्यावरती या गावामध्ये असणाऱ्या ज्या काही दुष्ट प्रवृत्ती येतं किंवा गावामध्ये जे चालणारे काही अनधिकृत किंवा अवैध प्रकारचे व्यवसाय येतं, तर ह्याला चाप पण दिला पाहिजे ना. ते थांबवले पाहिजे. कारण ह्यानी काय होणार, की बाबा अमक्याचा मुलगा तो दारू पिऊन त्याचा लिव्हर खराब झाला किंवा तो हॉस्पिटलमध्ये गेला, म्हणजे त्या कुटुंबाने आयुष्यभर कणाकणाने बनवलेला प्रपंच तो तिथं पाणी झाला. तो संपला. पण त्याच्याऐवजी ना समाजामध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण काम करतोय. तर अशा वेळेला त्या कुटुंबातल्या त्या लोकांना सुद्धा आपण थांबवणं गरजेचं आहे. गुटख्यासारखी परिस्थिती एवढं भयानक वास्तव आहे, की गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तिथं तुम्हाला एक लक्षात येईल, की अनेक कुटुंब ही कर्करोगग्रस्त झालेली आहेत. अनेक तरुण हे कर्करोगाच्या आहारी गेलेले आहेत. बिडी, सिगारेट असेल, गुटखा असेल, तर त्याच्यामुळे त्या तरुणांचं आयुष्य वाटोळं झालंय. आणि मग ह्या बिडी सिगारेटसाठी टपरीवरती गेलेला तरुण साहजिकच आहे, संध्याकाळपर्यंत तो ढाब्याकडे वळला जातो. आणि मग संध्याकाळी ढाब्यावरती वळला गेल्यानंतर त्या ढाब्यावरती त्यांनी केलेले चांगले वाईट कर्म हे अनेक वैफल्यग्रस्त परिस्थितीकडे त्याला घेऊन जातात आणि मग तो संपतो. तर त्यापेक्षा गावाकडं तुम्ही आध्यात्मिक गोष्टी तुम्ही वाढवा. जे परंपरेने तुमच्या श्रावणामध्ये तुमचे जे काही सप्ताह त्या ठिकाणी उभे राहायचे, तर ह्या सप्ताहामधनं तुमचे त्याच्यामधून 7 दिवस त्या देवाची आराधना केली जायची. मग तिथं तरुण असायचे, माता-भगिनी असायच्या, बालगोपाळ असायचे, ज्येष्ठ, श्रेष्ठ ही सगळी मंडळी यायची आणि मग त्या ठिकाणी त्या नामघोषामध्ये तो एक आनंदाचं वातावरण, ते एक एनर्जेटिक परिस्थिती तयार व्हायची. आता मात्र तसं झालं नाही. आता काय होतंय, की मग हे चुकीची पद्धत. मग तो मुलगा त्याला पहाटे दूध काढायला उठवलं ना, तर त्याला बापापेक्षा 2 लिटर दूध जास्त घालायचं. मग तो काय करतो, तो सायन्स शिकलाय, तो विज्ञानाची भाषा शिकलाय. मग त्याला केमिकल एकमेकांत मिसळायचे कळतायत. मग तो हा पण विचार नाही करत आहे, की आपण आहे ना, ह्या दुधामध्ये हे रसायन मिक्स करून आहे ना, आपण अनेक जीवांशी खेळतोय. अरे मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? गावासाठी आपण चांगली कामं केली पाहिजे. मी माझ्या गावासाठी सगळ्यात अगोदर रस्त्यांसाठीचा खूप चांगला प्रयत्न केला, माझे सरपंच असतानाच्या काळामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट विद्युत प्रश्न हा सोडला पाहिजे. मी त्यासाठी चांगला प्रयत्न केला. त्यानंतर सौर ऊर्जेसाठी मी खूप उत्कृष्ट प्रकारचा प्रयत्न केला आहे, की सौर ऊर्जा माझ्या गावासाठी आणली. त्यानंतर जलजीवन मिशनच्या माध्यमातून जवळपास 15-16 कोटी रुपयाची योजना माझ्या गावासाठी पाणी पिण्यासाठी आणली आहे. सौर ऊर्जेत सुद्धा आज 15-16 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट माझ्या गावामध्ये हा चालू झाला आहे, की जो मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन आमचे स्थानिक आमदार पाचपुते साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय सुजयदादा विखे साहेब यांच्या माध्यमातून यांच्याबरोबर पाठपुरावा करून मला तो आणता आला माझ्या गावासाठी, की जेणेकरून 8 तास माझ्या गावाला फुकट लाईट राहील. शेतकऱ्यांना जी रात्रीची भरणं करायला लागतं ते भरणं नाही करायचं. आता तर दिवसा पूर्ण दाबाने त्यांना ती लाईट मिळेल. अशा प्रकारचा. त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेसारखी अशी यंत्रणा महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून तयार करून घेतली, की एका सिंगल कॉलवरती एक कॉल केल्यानंतर माझ्या सगळ्या गावाला एकाच वेळेला फोन जाणार, की इथं अशी परिस्थिती तयार झाली आता, की इथं आपत्ती आली आहे आणि त्याच्यामुळं बुवा ह्या महाजन साहेबांच्या घरी अडचण आहे. तर त्यांनी तो टोल फ्री क्रमांक डायल करायचा आहे, जो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फीड करून दिलेला आहे, की त्यांनी तो डायल केला, की त्याच्यानंतर एकाच वेळेला सगळं गाव जागं वाजतं. सगळं हां, एका सिंगल कॉल. अशा चांगल्या प्रकारची योजना. सडकांच्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट प्रकारचं. आज माझं गाव मी डोंगरी उपगटामध्ये समावेशन केलेलं आहे. त्यामुळं त्याचा एक परिणाम इतका चांगला झाला आहे, की माझ्या गावातील शिकणारा जो विद्यार्थी आहे, तर त्याला MBBS करायचं आहे उद्या, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं, तर त्याला 3% त्याच्यामधनं आरक्षण त्याला मिळणार आहे. जो ग्रामीण भागातला माझा विद्यार्थी ज्या टायमाला कॉम्पिटिशनला जातो ना, तर तो त्या ठिकाणी 0.1, 0.2% वरती तो मागे आहे. तर त्याला 3% आरक्षण जर त्या ठिकाणी त्याला जर मिळलं, तर तो सहजतेने जाऊ शकतो. जंगली श्वापदं जी आहेत, तर जंगली श्वापदांचं संरक्षण करण्यासाठी मला कंपाऊंडसारखी व्यवस्था त्या ठिकाणी बऱ्यापैकी मला मिळेल तिथं. घाटामधनं काम करत असताना मला वन विभागाचे अनेक सहकार्य झालेले आहेत. त्यानंतर पशुधनाची वाढ करत असताना 2-3 गोशाळा माझ्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतायत. अशा प्रकारचं एक आदर्श आणि उत्कृष्ट पद्धतीने माझ्या गावाची वाटचाल चालू आहे, की ज्याच्यामधून NMS सारखी परीक्षा असेल, त्यानंतर जे राष्ट्रीय विज्ञान परीक्षा असेल, त्याच्यामधून महाविद्यालय 12वी पर्यंत माझ्या गावामध्ये आम्ही सगळ्यांचं सहकार्याने उभं करून ठेवलेलं आहे. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाची संस्था माझ्या गावामध्ये
काम करतायत. आज जवळपास 400च्या वरती विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत. 13 अंगणवाड्या माझ्या गावामध्ये आहेत. अशा प्रकारचं माझं गाव हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचं प्रगतीपथावरती काम करतंय माझं गाव. आणि हे सगळं करताना वनसंपत्ती मला जी लाभलेली आहे. तर अनेक ठिकाणी वनसंपत्ती असेल, परंतु मी माझं वेगळेपण ह्याच्यासाठी सांगेल, की आम्ही ज्या टायमाला वृक्षाची लागवड ज्या टायमाला करायची होती, तर आम्ही वृक्षतोड तर थांबवलीच. परंतु नवीन झाडं लावताना एक पुढचा दृष्टिकोन समोर ठेवला. ज्याच्यामध्ये कवठाची झाडं आम्ही लावली, जंगली झाडांच्यामध्ये. त्यामध्ये जांभळाची झाडं आम्ही लावली जंगलामध्ये. त्यानंतर सीताफळाची झाडं आम्ही जंगलामध्ये लावली. त्याच्यानंतर बोरीची झाडं जंगलामध्ये लावली. त्यानंतर बांबूची झाडं जंगलामध्ये लावली. ही सगळी जी झाडं आहेत, तर ह्या झाडांच्या बरोबर आम्ही एक वैद्यकीय रोपवाटिका सुद्धा आम्ही तिथं तयार केली, की ज्याच्या माध्यमामधून मग तुम्ही तुमचा आवळा असेल, त्यानंतर बेडा असेल, हिरडा असेल, अशा प्रकारची अनेक झाडं जी आहेत, की ज्याच्या माध्यमामधून ना अर्जुनाचं झाड असेल, तर ही झाडं आहेत ना, तर ही झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली. अशोकाची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली. शिसमसारखी झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली, की ज्याच्यामधून आहे ना, की ज्याचा परिणाम होतोय. त्यानंतर रक्तचंदनासारखी झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली. साधे चंदनासारखी, पांढऱ्या चंदनाची झाडं आम्ही त्या ठिकाणी लावली. ज्याचं संरक्षण आम्ही पूर्ण वेळ करतोय. आमच्या संपत्तीमध्ये आम्ही त्या ठिकाणी जंगली श्वापदांना पाणी पिता यावं, त्यासाठी पाणवठ्याची व्यवस्था करून ठेवली. आणि आदर्श वनग्रामाचा पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी घेतलाय. अशा प्रकारचा एक ना अनेक गोष्टी. त्यानंतर पर्यटनासाठी आम्ही आता पुढे चाललोय. आम्ही वनपर्यटनासाठी त्यासाठी प्रयत्न करतोय आम्ही. त्यानंतर आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून आता आम्ही सिंगल फेजची लाईट सुद्धा आम्ही सगळ्या याच्यावरती पोहोचवतोय. अशा प्रकारचं काम एक ना अनेक गोष्टी आम्ही करतोय. कुऱ्हाडबंदी पूर्णपणे गावासाठी केलेली आहे. त्यानंतर वेळेबंदी आम्ही केलेली आहे. त्यानंतर वन विभागामध्ये चराईबंदीसारखा विषय असताना आम्ही तो थांबवला. एवढं सगळं करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जर नाही काय म्हटलं तर 3300च्या वरती जवळपास आमच्याकडं पशुधन उपलब्ध आहे. त्यानंतर पोल्ट्री फार्म माझ्या गावामध्ये जवळपास 22च्या वरती कोंबडीचे पोल्ट्री फार्म आहे, ज्याच्याकडनं माझ्या गावाचं अर्थकारण अतिशय मजबूत पद्धतीने पुढे चालले. त्यानंतर छोटे-छोटे व्यावसायिक जर पाहिले ना, तर जवळपास 45 माझ्या गावामध्ये अधिकृत दुकानं आहेत वेगवेगळी. छोटा व्यवसाय असेल, कोणाचा केश कर्तनालयाचा असेल, कोणाचा ऑटोमोबाईलचा असेल, कोणाचा ऑटो गॅरेजचा असेल, कोणाचा हॉटेलचा व्यवसाय असेल, तर कोणाचा कृषीवाला आहे, कोणी कशावर किराणावाला आहे. तर असे 45च्या वरती जवळपास आम्ही माझ्या गावामध्ये किराणा दुकान असेल किंवा बाकीच्यांची व्यवस्था आम्ही दिली. त्यामुळे अर्थकारण जे आहे, दूध डेअऱ्या माझ्या गावामधून जवळपास नाही काय म्हटलं तर 5,000 ते 7,000 लिटरचं डेलीचं माझ्या गावामध्ये दुधाचं कलेक्शन आहे. एवढं शेतकऱ्यांना त्याच्यामधून मिळतंय. लिंबाच्या गाड्या म्हणजे लिंबू व्यापार माझ्या गावामधून संध्याकाळच्या वेळेला चालतोय. अशा प्रकारचं एक भक्कम स्थितीमध्ये माझं गाव आता हे करत आहे. तुम्ही मला म्हणाले होते, की तुमचं गाव थोडं छोटं आहे. पण हे सगळं ऐकून वाटत नाही छोटे. हे शहराच्या लेव्हलचं सगळं झालंय. आणि याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा होऊ शकतो. इतकं आहे. किती कव्हर करणार एका व्हिडिओ. नाही, आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण करतोय, की माझ्या गावाची जी वनसंपत्ती आहे किंवा जी आयुर्वेद संपत्ती आहे, तर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी परवा पुण्यामध्ये गेलो होतो. तर पुण्यामध्ये गेलो असताना त्या ठिकाणी श्रीनिवासजी खेर आणि सीमाजी खेर अशा जे 2 खूप ज्येष्ठ व्यक्ती आहेत, की त्यांनी आम्हाला ह्या सेंद्रियमध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये खूप लांबपर्यंत नेलं. चांगलं. तर त्यांचं तिथं मी एक पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकामधून बाणेर हिल्स नावाचं एक पुस्तक होतं आणि त्याच्यावरती काय केलं त्यांनी, त्या बाणेर हिल्सचं ते सगळं त्याच्यामध्ये म्हणजे त्या बाणेर हिल्समध्ये काय आहे, हे त्याच्यावर नमूद केलंय. मग तिथं कुठली कीटक आहेत, कुठली फुलं आहेत, कुठले पक्षी आहेत, तर याचं ह्याच्यापेक्षा माझी वनसंपत्ती ही खूप श्रीमंत आहे. नेऊ शकतं. हां, तर ते मी त्याच्यावरती काम करणार आहे. हां, पुस्तक. मग त्याच्यावरती खूप मोठं पुस्तक होतं नुसतं माझ्या वनसंपत्तीवरती हं. हे होऊ शकतं. होऊ शकतं. तर ते करण्याचा माझा मानस आहे. जसं परमेश्वर थोडासा वेळ देईल मी ते करण्याचा प्रयत्न करेन. वाह! तर आपले ना 1-2 प्रश्न बाकी होते. जे सेंद्रिय शेतीबद्दलचे. तुम्ही शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा थोडं जास्त दर देऊन त्यांना खरेदी करता. तर त्यांना कसा फायदा होतो? असं होतं बघा, 2 प्रकारामध्ये माणूस विचार करतो, की जर समजा तुमचं आताच्या ह्या स्टेजवरती जर चांगलं वांगं जर तुम्हाला गावरान पद्धतीचं चांगल्या पद्धतीने तयार केलेलं वांगं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर ते 50 ते 60 रुपये किलो आहे. आणि हेच जर तुम्ही बाजारामध्ये घेऊन जर गेला ना, तर तिथे कॅरेटवरती त्याची किंमत केली जाते. किलोवरती नाही किंमत केली जाते. किलोवरती होतं काय आणि मग किलोवरती पण करायचं असेल ना, तर ती मधली दलाल कंपनीची जी काही लॉबी आहे, तर ही लॉबी त्या शेतकऱ्याच्या वाट्याला फारसं काही येऊ देत नाही. मग आपण याच्यावरती एक सरळ विचार करतो, की आपण आहे ना समोरच्या पार्टीला एक रेट ठरवून दिलेला, की तुम्हाला शाश्वत येणार आहे, शुद्ध येणार आहे, सात्विक येणार आहे, निर्भेळ येणार आहे, निर्विष येणार आहे.
कुठल्याही रसायनाने युक्त असं तुम्हाला येणार नाही. कारण तुम्ही आमचा पार्ट ऑफ फॅमिली, आमच्या कुटुंबाचा तुम्ही एक भाग आहात आणि आमच्या कुटुंबाचा ज्या टायमाला तुम्ही भाग आहे ना, तर मग माझ्या कुटुंबासाठी मी चुकीचं अन्न देणार नाही, तुमच्यासाठी पण मी चुकीचं अन्न देणार नाही. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की हे सगळं तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. पैसे देण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण असं आहे, की समोरच्याला मागायचंच ना, तर मग तुम्ही हात आकडता घेऊन मागूच नका. बरोबर. जे काही मागायचं ना ते पूर्णच मागा. हां, काय असेल त्याचं. मग आहे ना, आम्ही काय करतो शेतकऱ्याला सांगतो, की बाबा तुझं ₹60 किलो आहे ना, तू ₹65 किलोने ठेव. काय अडचण नाही. मग हे जे ₹2 ते शेतकऱ्याच्या खिशामध्ये जाऊ द्या ना, तो जगाचा अन्नदाता आहे, त्याला मिळू द्यात ना ते पैसे. तुम्ही दलालांच्या लॉबीमधून जर तुम्ही मार्केटमधून तुम्ही 1 किलो वांगं जर घेणार असाल, तर ते तुम्हाला तसेही ₹100 किलो पडणार आहे. आम्ही तुम्हाला ₹65 किलो तुमच्या दारात आणून देतोय ना. खरं. मग ह्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्याला ₹2 वाढून देतोय. पण ह्याच्यामध्ये ग्राहकाला आम्ही कुठे त्याला त्रास देत नाही. हं. किंवा फक्त आम्ही काय केलं, तर मधली चेन ब्रेक केली. पूर्ण डीलर्स, होलसेल सगळे हां, येतात ते ते ब्रेक. ते ब्रेक झालं. मग ते पैसे ना, ते पैसे शेतकऱ्याला थेट जाऊ द्या. पहिले. थेट जाऊ द्या. असं करतोय ते आम्ही. वाह! तर मग आता कस्टमर्स रिव्ह्यूबद्दल आपण मगाशी विषय आला आपला ऑफ कॅमेरा. ते सांगा ना थोडंसं मला, की तुम्ही म्हणले एक बाहेरचे गिराईक होता त्यांच्याबद्दल सांगा? हो, हो. असं करत आम्ही बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलो. एका सोसायटीमध्ये जर एक कस्टमर मिळाला, तर ते इतर जणांना सांगायचे, की संपूर्ण शेतकऱ्याचं मटेरियल खूप चांगलं येतंय. असं करत काही सोसायट्यांनी सांगितलं, की तुमचा भाजीपाला एक दिवस पूर्ण आमच्या सोसायटीमध्ये येऊ द्या आणि 4 वाजता तो पोहोचला, की 1 तासाभरात तो पूर्ण संपायचा. हो, डिस्ट्रिब्यूट कारण ताजी फळं, भाजीपाला दिसला, की म्हणजे ते नवीन-नवीन सर त्यांनाच वाटायचं काय घेऊ? काही-काही महिला आहेत ना, म्हणजे मी त्यांना म्हणायचे, "तुम्ही हे किती दिवसांसाठी घेताय?" कुटुंब छोटं आणि सामान पण फार कमी लागतं, पण त्यांना ते एवढं सुंदर आवडायचं, त्याची क्वालिटी, त्याची गुणवत्ता आणि कस्टमर रिव्ह्यू सांगायचे म्हटलं तर असं करत आम्हाला खूप चांगली-चांगली लोकं भेटत गेली. आता बानखिले मॅडम म्हणून आहेत एक उज्ज्वला बानखिले त्या आईच तर आहेत आता नाही का हो, पुणे कृषी विभागाच्या. त्यांना हे आमचा संपर्क आला. म्हणजे यशदा ही संस्था तुम्हाला माहिती आहे. त्यांनी आम्हाला तिथं म्हणजे अजूनही बोलत होत्या, इन्व्हाईट केलं दोघांनाही आणि आम्ही आता असं तिथं उभं राहून आम्ही लेक्चर देत होतो. त्यांनी आम्हाला विषय दिला होता, की महिलांचा सहभाग आणि 2-3 विषय होते. दोघंही गेलो आम्ही तिथे त्यावेळेसही आणि सगळं झाल्यानंतर त्यांनी इतकं छान ऐकलं. 100-1 लोकं होते समोर आणि सगळं झाल्यानंतर आम्ही मॅडमला ब्रेकमध्ये विचारलं, की "हे सगळे कोण आहेत?" तर ते सगळे क्लास कोण लोकं होते. मग एवढं समाधान वाटलं सर, की आपण आज एक शेतकरी कुटुंबातून आज इथपर्यंत पोहोचलोय आणि क्लास 1 लोकांसमोर आपण बोलतोय, त्यांना माहिती सांगतो. आणखीन एक दुसरा विषय, की खूप असं एका कस्टमरकडनं मिळत गेलं. एक साउथ इंडियन कस्टमर आहे माझं, त्यांचं नाव सुधा मॅडम आहे. त्यांनी मला एक्झिबिशनमध्ये जवळून बघितलं होतं. त्यांना ते सगळं आवडलं. आमचं कम्युनिकेशन, आमच्या खऱ्या गोष्टी. कारण तिथं त्यांनी मला तांदूळ मागितला होता. मी म्हटलं, "माझ्याकडे तांदूळ पिकत नाही. आम्ही ज्या भागातून येतो तिथं फक्त कडधान्य होतात." त्यांना ते फार बरं वाटलं, की हे खरं सांगतायत. मग ते म्हटले, "तांदूळ पण तुम्हीच द्या आम्हाला." मग त्यांचा जो आमच्यावरती विश्वास बसला, ते आमचे नेहमीचे गिराईक झाले. मग एक म्हणजे मी जायचे त्यांचा एक त्याचा खरा नंबर असायचा. मी तिथे जाऊन त्यांचं मटेरियल द्यायचे. एक 2-3 वर्ष त्यांनी फक्त मला ऑब्झर्व्ह केलं. 3 वर्षानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं स्पेशल, की तुम्ही दोघं पण या. आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सोसायटी दिली सर. म्हणजे 3 वर्ष लागली त्यांना पण आम्हाला आमचं सगळं हे बघायला. मग त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या लागत नव्हत्या. मग आम्ही त्याच्यासाठी कापडी पिशव्या शिवून घेतल्या. तो पण त्या महिलेला रोजगार मिळाला. कापडी पिशव्यांमध्ये मग ते सगळं जायचं. त्यांच्या घरात प्लास्टिक बिलकुलच अलाउड नाही त्या सोसायटीमध्ये. असं करत त्यांना परत काही दिवसांनी काय वाटलं, त्यांनी एक त्यांच्या फ्रेंड होत्या, की ज्या नॅशनल हे आहेत जर्नलिस्ट आहेत. लक्ष्मीवर दैनिक भास्करचं कुठलं तरी होतं मला वाटतं त्याच्यात. नॅशनल जर्नलिस्ट आहेत त्या. त्या आमच्याकडे सर 10 दिवस राहिल्या. त्यांनी आमच्या घरात राहिल्या. त्यांनी ते सगळं बघितलं. सकाळी त्या माझ्याबरोबर दुकानात पण यायच्या. सगळं शेतकऱ्याशी मी त्यांची चर्चा करून रिॲलिटीवरती स्टडी केला त्यांनी. त्यांनी सगळं स्टडी केलं काय? आणि आता सर आपण संपूर्ण शेतकरी आहे ना, म्हणजे कुठलंही पेड प्रमोशन न करता म्हणजे नॅशनलवरती आपण आहोत. संपूर्ण शेतकरी काय काम करताय. त्याची पण लिंक आहे आणि गुंडेगाव सर्च केल्यानंतर जर गुंडेगाव येत असेल, असं आम्हाला कस्टमरने खूप सहकार्य केलं सर. तर हे अजूनही करतायत. माझं चॅनल सुरू व्हायच्या आधी मी गोंडेगावचं ऐकलं होतं. पण त्याच्यानंतर ठीक आहे, आता मध्ये माझ्याकडून विसर पडला असेल कदाचित स्टार्टिंगला. पण हे मी 2 वर्षापूर्वीच ऐकलेलं आहे गोंडेगावबद्दल. आणि पण तुमचे सगळे सेंद्रिय तुम्ही जे विकता ना बाहेर पुण्यामध्ये त्याच्यावर त्यामुळे खूप शेतकऱ्यांना, खूप लोकांना रोजगार भेटला, बरोबर ना? ठीक आहे. तर मग आपला शेवटचाच प्रश्न, की तुमच्याकडून शेतकऱ्यांना म्हणा किंवा आपल्या नवीन पिढीला काय सल्ला राहील? नवीन पिढीसाठी माझं एक सगळ्या शेतकरी बांधवांनाच नव्हे तर समस्त समाजाला एक म्हणणं आहे. ज्याची नाळ शेतीशी जोडलेली आहे ना, तर तो अवेळी काळाचा घास होऊ शकत नाही. एक पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे,
की सातत्याने काम करा. सातत्याने शेती करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवी, की आपण जे आहोत ना, तर ते जगाचे अन्नदाते आहोत. त्यामुळे शेतकऱ्याने कधीच कुठं निराश व्हायचं नाही. बाजारभावाचं काय आहे, ते आज कदाचित वरती जातील, उद्या कदाचित खाली येतील. एखादं पीक आपल्या आयुष्यामध्ये असं येऊन जाईल, की त्याचा आपण विचारही करू शकत नाही, की ते आपल्याला किती किती धनसंपत्ती देऊन आहे. परंतु आपण आपला प्रामाणिकपणा हा कुणाच्या नादी लागून, कुणाबरोबर जाऊन किंवा आपला कुणाचं तर कुणातरी सारखं व्हायचंय, याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्याचा प्रामाणिकपणा विकू नये. त्याला रासायनिक किंवा रसायनाने युक्त असलेले काही पदार्थ त्याच्यामध्ये मिसळ करून जर आपण ह्या अशा पद्धतीने जर केलं, तर एक ना एक दिवस ते आपल्या घराभोवती येणार आहे. ते आपलंही नुकसान करणार आहे. म्हणून शेतकऱ्याने त्याचे उत्पन्न देत असताना अतिशय प्रामाणिकपणे केले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही स्वमूल्यांकन करा. स्वमूल्यांकन केल्यानंतर कमीत कमी आपल्याला आपलं स्वतःचं मूल्यांकन जर ठरवता आलं, तर जगामध्ये पुन्हा आपल्याला कोणीही आपलं मूल्यांकन करावं, याची आपल्याला गरज भासणार नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, की शेतकऱ्याने त्याचा स्वतःचा गुणधर्म न सोडता जगावरती चांगली माया करावी. पैसे येतील, जातील ह्यानी काही फरक पडणार नाही. फक्त आपलं कुटुंब भागवणे इथपर्यंत परमेश्वराने जर आपला सक्षम बनवलेलं असेल, तर आपण निश्चितपणाने चांगल्या रस्त्यावरती जावं, हीच माझी शेतकऱ्यांसाठीची सूचना. आणि आता ऑफ कॅमेरा तुम्ही जे आम्हाला सल्ला देत होता आमच्या मित्रांना की मला सुद्धा, तो सल्ला परत सांगाल? सगळ्यांना पण कळेल तो. जी तरुण पोरं शेतकऱ्यांची आता शिकतायत किंवा जे शेतकरी पण नाही आहेत, परंतु ज्यांना काहीतरी करिअर करायचं आहे, तर भ्रामक दुनियेच्या पाठीमागे लागून ते कुठल्यातरी क्षेत्रामध्ये आईवडिलांना कर्जामध्ये टाकून किंवा त्यांच्याकडे असणारे जे काही ॲसेट आहे, तर ही कुठेतरी विकून त्याच्यामधून कुठल्यातरी एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. आणि उद्या त्याच्यानंतर ह्या डिजिटल मार्केटमध्ये ही जी झालेली गुंतवणूक येते, याच्यातून मोठ्या प्रकारच्या फसवणूक होतं. आणि ही जी झालेल्या फसवणूक येतं, तर त्याच्यामधनं फक्त मनस्ताप एवढीच एक गोष्ट वाट्याला येते आणि ह्याच्यामधून अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे तरुणांना माझी एक विनंती आहे आणि स्पष्ट सूचना आहे, की तरुणांनी त्याच्यासाठी स्वतः चांगली मेहनत करणं गरजेचं आहे. जे सुरुवातीपासून तुम्ही करा. कोणाच्याही नादी लागू नका. कुठलंही काम हे निकृष्ट दर्जाचं कधीच नसतं. प्रत्येक काम हे उत्कृष्ट दर्जाचं असतं. फक्त तुम्हाला तुमची स्वतःचं मूल्यांकन करता आलं पाहिजे. सेल्फ व्हॅल्यू ज्याला म्हणतो, तर ती सेल्फ व्हॅल्यू करता आली पाहिजे. तुम्ही मेहनत करताना मागं पुढे पाहू नका. कर्माची तुम्ही अजिबात ढिलं पडू नका. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. आपल्या संस्कृतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भगवान श्रीकृष्णांनी अगदी शेवटच्या टोकावरती असणाऱ्या अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती हे दिलेलं आहे, की तू अर्जुना फक्त तू तुझं कर्म कर, चांगलं काम कर, तू फळाची वाट बघू नकोस. मग जे तरुण 16 ते 22 या वयोगटामध्ये आहेत, विशेष करून ह्या तरुणांनी चांगलं काम करणं, भ्रामक दुनियामध्ये येणार. राजकारण्यांच्या पाठीमागं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या तरुणांनी गेलं नाही पाहिजे. आणि जे राजकारणी आहेत, तर त्या राजकारण्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची थोडीशी हे बाळगली पाहिजे, की त्याच्याबरोबर आलेला कार्यकर्ता हा त्याच्या कुटुंबासाठी ₹1 तो कमवतोय का? तो बनवतोय का? जर बनवत असेल तर तुम्ही त्याला बरोबर घ्या. आणि जर नसेल बनवत, तर त्याचं इन फ्युचर प्लॅनिंग त्याला विचारा, की तुला ह्याच्यानंतर काय करायचंय? जर त्याच्यासाठी काही करून त्याला देता येत असेल, तर त्या राजकारण्यांनी त्याला आपल्याबरोबर ठेवावं. अन्यथा त्याला पहिल्याच दिवशी स्पष्टपणे सांगावं, की तू एक काम कर, हे माझ्या फॉर्मॅटच्या बाहेर आहे, तू तुझं काम कर. या पद्धतीने तरुणांनी गेलं पाहिजे. चुकीच्या आणि भ्रामक दुनियामध्ये गेलं नाही पाहिजे. निराशा आणि नाराज झालं नाही पाहिजे. 2 गोष्टी तरुणांनी भक्कम बनवल्या पाहिजे. एक त्याचं मनगट भक्कम बनवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याचा मेंदू भक्कम बनवला पाहिजे, जे त्याच्या स्वतःच्या कामाला कायमस्वरूपीची. वाह! ओके. सो थँक यू सो मच सर. थँक यू सो मच मॅडम आणि ताई. तुम्ही आलात, इतका टाईम दिला आणि नेक्स्ट पॉडकास्ट आहे ना, तुमच्या गावाबद्दल तुमच्या गावात करू आपण. हो. तिकडे येण्यात मजा येईल जास्त. सो थँक यू सो मच आणि आमच्या काही छोटीशी आठवण मिळेल तुमच्याकरता. अरे हो, क्या बात. प्लीज. धन्यवाद. खूप आभारी आहोत. आपण Thank you, sir. मी आपल्या बरे. स्टुडिओसाठी एक छोटासा शुभेच्छापर संदेश देऊ इच्छितो. खरं तर कुणालाच एका दिवशीमध्ये क्षितिजावरती पोहोचता येत नाही. कोणालाच एका दिवसामध्ये क्षितिजावरती पोहोचता येत नाही. परंतु ज्या दिवशी जन्म झाला, त्या दिवशी त्यांनी जर क्षितिजाची वाट पकडली, तर आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये त्याला क्षितिजाची सगळी स्वप्न ही उपभोगता येतात. आणि आपला स्टुडिओ देखील असाच आहे, की तुम्ही ज्या पद्धतीने त्याची सुरुवात केलेली आहे, क्षितिजावरती जाणं म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्याचा जो शेवटचा उपभोग आहे, हा घेण्याचा असतो.
पण दुर्दैवाने वेळ त्यावेळेला अशी आलेली असते, की त्या टायमाला त्याचं आयु, त्याचं वय आणि त्याच्या शरीराच्या हालचाली त्याला साथ देत नाही, फक्त समाधान असतं. परंतु हे समाधान जर तुम्हाला आयुष्याच्या दुपारी मिळालं, तर त्याच्यासारखं सुख जगात दुसरं कुठलंच नसतं आणि हे सुख तुम्हाला खूप लवकर मिळेल. पटकन तुम्हाला नक्की जायचं. कारण वयोमानानुसार असणारी आपली मॅच्युरिटी आणि त्याच्यानंतर तुम्ही ठेवलेलं व्हिजन, तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि व्हिजन तुमचं खूप चांगलं आहे. मॅच्युरिटी मला असं वाटलं नव्हतं, की मॅच्युरिटी एवढी असेल. पण काय मी चांगली मॅच्युरिटी आहे. मला मित्र म्हणतात नाही घेतो. मॅच्युरिटी आहे. थँक्यू सर. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिलं अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि खाली हाईपचं ऑप्शन येईल, त्या हाईपच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका. कारण आपल्याला या व्हिडिओची हाईप बनवायची आहे. आणि तुमचे विचार मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ते वाचायला नक्की आवडतील. थँक्यू सो मच गाईज. भेटूया एका नवीन एपिसोड एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड एंड बाय.